चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाच्या या 6व्या भागामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर काल काही बायोलॉजीचा आपण घटक पाहिला होता. याच्या पुढे आपण जे परीक्षेत आलेले उदाहरण आहेत तर ते बघूया. तर काल मी तुम्हाला सांगितलं हायपोथॅलेमस, ही जे हायपोथॅलेमस जे आहे तर हे काय करतं? तापमान. हायपोथॅलेमस काय करतं? हे शरीराचं तापमान काय करतं? नियंत्रित करतं. आणि आपल्या शरीराचं तापमान किती असतं? 37 अंश सेल्सिअस, बरोबर, किंवा 36.9 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 फॅरेनहाइट, बरोबर, 98.6 फॅरेनहाइट. आणि सेल्सिअसचं फॅरेनहाइट कसं करायचं? फॅरेनहाइट मधून 32 वजा करायचे, बरोबर, आणि त्याला काय करायचं? 5/9 ने गुणायचं. 5/9 ने गुणायचं. नाही तर सेल्सिअस मध्ये 32 मिळवायचे आणि त्याला 9/5 ने काय करायचं? गुणायचं. तर अशा पद्धतीने सेल्सिअसचं फॅरेनहाइटचं आपल्याला सेल्सिअस करता येतं. त्याच्यानंतर मानवी शरीरामध्ये सर्वात लांब हाड कोणतं आहे? फिमर. म्हणजे मांडीचं जे हाड आहे ना, म्हणजे आपल्या कमरेपासून तर गुडघ्यापर्यंत हे जे हाड आहे ना, याला काय म्हटलं जातं? फिमर असं म्हटलं जातं. आणि हे सर्वात लांब हाड आहे. आणि कानामधलं जे हाड आहे ना, हे कानामधलं स्टेपिस हे थोडंसं आत असतं. सर्वात लहान हाड असतं म्हटलं. सर्वात मोठं हाड, सर्वात लहान हाड. सर्वात मोठी ग्रंथी यकृत. सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. यकृत काय करतं? पित्तरस सोडतो. आणि पित्तरस कुठं स्टोर होतो? पित्ताशयामध्ये. जठर कोणतं आम्ल सोडतो? हायड्रोक्लोरिक आम्ल. कोणतं? हायड्रोक्लोरिक आम्ल, HCl. त्याच्यामुळे काय होतं? अन्नाचं काय होतं? पचन होतं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक विचारलं, भारताने एक रणगाडाच्या विरोधी एक क्षेपणास्त्र तयार केलं होतं. ते खूप वेळा प्रश्न आलेला आहे. क्षेपणास्त्र कोणतं? क्षेपणास्त्र रणगाडा विरुद्ध क्षेपणास्त्र कोणतं? नाग. कोणतं? लक्षात ठेवायचं. रणगाडा माहिती आहे तुम्हाला? त्या रणगाड्याच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र तयार केलं, त्याचं नाव होतं नाग. खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. फिमर सुद्धा पुन्हा पुन्हा विचारला जातो. आणि ते आधुनिक जे बायोटेक्नॉलॉजी आहे, जैव तंत्रज्ञान कोणत्या पातळीवर काम करतो, हा सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारतो. एमपीएससीने पहिल्यांदा विचारला, नंतर मग एमपीएससीने विचारला का तेच प्रश्न खाली आले. म्हणजे आधुनिक जे बायोटेक्नॉलॉजी आहे, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ही जी आहे ना, ही कोणत्या पातळीवर काम करते? ती रेणू पातळीवर काम करते. कशावर? रेणू. अणु आणि रेणू मध्ये फरक आहे. आता ओ आहे ना, ओ ऑक्सिजन. ऑक्सिजन हा अणु आला, पदार्थाचा लहानात लहान कण आला, त्याला काय म्हणतात? ऑक्सिजन. पण बर 2-3 कण एकत्र येऊन जे बनतात. आता समजा सोडियम O3 आहे, हा काय झाला? रेणू झाला. ऑक्सिजनचे 3 रेणू झाले. ओझोन. किंवा NaCl, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचा एक अणू घेतला तर सोडियम आणि क्लोराईड एकत्र झाला तर त्याला काय म्हणायचं? संयुगाचा हा रेणू झाला. काय झाला? रेणू झाला, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला असा एक प्रश्न विचारला की मधमाशा ज्या आहेत ना, त्या सगळ्या मधमाशा असं तुम्ही जर एखादं मध उठलं की सगळ्या मधमाशा सोबत जाताना दिसतात. आणि ते आपल्या याच्यातल्या जे मधमाशा आहेत ते एकमेकांना बरोबर ओळखतात. ते कशामुळे ओळखतात? कशावरून ते एकमेकांना ओळखतात? मधमाशा आपल्या समूहातील मधमाशांना कोणत्या प्रकारे ओळखतात? कोणत्या प्रकारे ओळखतात? त्या द्वंद्व नृत्याद्वारे. कोणतं? द्वंद्व नृत्य. कोणतं? हा एक प्रश्न आला होता तुम्हाला. द्वंद्व नृत्याद्वारे. कोणतं डान्स करतात? त्या द्वंद्व नृत्याचा डान्स करतात. आणि त्याच्यामुळे ते काय? त्या सगळ्या एकमेकांना काय करतात? एकमेकांना ओळखतात, आपल्या समूहातील ओळखतात. आलं लक्षात? मधमाशा एकमेकांना कोणत्या याच्याने ओळखतात? द्वंद्व नृत्याद्वारे. कशामुळे? त्याच्यानंतर जमिनीच्या खाली, जसं आता हवेचं प्रदूषण होतं. हवेचं प्रदूषण कशामुळे होतं? गाड्या धूर सोडतात, झालं हवेचं प्रदूषण. तुम्ही सगळे बसलेले आहेत, एखाद्याने सोडलीच, आलं का लक्षात? झालं हवेचं प्रदूषण, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर प्रकाशाचं प्रदूषण कसं असतं? रात्रीच्या अंधारामध्ये कृत्रिम प्रकाश सोडणं म्हणजे झालं ते प्रकाशाचं प्रदूषण, बरोबर. प्रकाशाचं आणि ध्वनीचं प्रदूषण काय? आपण बसलेले आहेत, मोठमोठ्याने हॉर्न कोणीतरी वाजवते, त्याला म्हणायचं कशाचं प्रदूषण? ध्वनी प्रदूषण. आणि माणूस 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंत आवाज ऐकू शकतो. 85 डेसिबल पर्यंत आवाज ऐकू शकतो. तर तसंच जमिनीच्या खाली जे पाणी आहे ना, ते जमिनीच्या खाली असलेलं पाणी हे प्रदूषण केलं जातं. तर ते प्रदूषण करणारा धातू कोणता? तर तो कोणता आहे? आर्सेनिक. कोणता? आर्सेनिक. आर्सेनिक नावाचा धातू आहे. हा सुद्धा एमपीएससीने विचारलेला प्रश्न आहे. नंतर पुढे पोलीस भरतीमध्ये रिपीट झाला, सरळ सेवामध्ये रिपीट झाला. आर्सेनिक हे काय करतं? जमिनीच्या खाली असलेलं पाणी, म्हणजे त्याला भूमिगत पाणी म्हणतात. काय म्हणतात? भूमिगत पाण्याचं प्रदूषण, जल प्रदूषण करणं.
जलप्रदूषण वेगळं आणि भूमिगत जलाचं प्रदूषण करणारं तर ते कोणतं आहे? आर्सेनिक. मग आर्सेनिक याचं जमिनीतील पाण्याचं, आतील पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून फर्न टेरिस विटेटा या वनस्पती काय करता लावल्या जातात? कोणत्या? फर्न टेरिस व्हिटेटा नावाची वनस्पती लावली जाते. ही काय करते? जमिनीतलं जे आर्सेनिक आहे ना ते आर्सेनिक काय करतं? शोषून घेतं आणि त्याच्यामुळे जमिनीतलं आतलं जे पाणी आहे, भूमिगत पाणी आहे, हे पाणी काय होतं? शुद्ध होऊन जातं, म्हणजे प्रदूषित राहत नाही. कळलं का? जमिनीच्या आत जे पाणी आहे तर ते प्रदूषित करण्याचं काम कोण करतं? कशामुळे प्रदूषण होतं त्याचं? आर्सेनिकमुळे. आणि त्याचं ते परत होऊ नये म्हणून कोणती वनस्पती लावली जाते? फर्न टेरिस व्हिटेटा. त्याच्यानंतर एकूण राशी आहेत 12. बरोबर आहे काय? तुमची कोणती रास आहे मला माहित नाही, तर एकूण राशी 12 आहेत. राशी किती आहेत? 12. राशी माहिती आहे ना तुम्हाला? पहिली रास कोणती आहे? मेष. पहिली रास कोणती आहे? मेष. दुसरी वृषभ, तूळ. अजून सांगा सगळ्या राशी. कोणाची? कुंभ असेल, मकर असेल, सिंह असेल, कर्क असेल, कन्या असेल, मीन असेल, मिथुन असेल. या वेगवेगळ्या राशी आहेत. एकूण 12 राशी आहेत. किती राशी आहेत? 12. सूर्य या 12 राशीतून जातो. बरोबर आहे का नाही? तर 12 राशींपैकी असं सगळ्यात पहिली रास आहे मेष आणि शेवटची रास आहे मीन. एकूण 12 राशी. किती राशी आहेत? 12. आणि एकूण नक्षत्र किती आहेत? नक्षत्र 27 नक्षत्र आहेत. किती? 27. एकदा बिरबलाने अकबराला प्रश्न आहे, अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला, म्हणे 27 मधून 9 गेले तर किती राहतील म्हणे शिल्लक? 27 मधून 9 गेले तर किती शिल्लक राहतील? तर बिरबलाने काय उत्तर दिलं? 27 मधून जर 9 गेले तर 0 राहतील म्हणे, 0 राहील म्हणे. आता सगळा दरबारासमोर प्रश्न विचारला दरबारात त्यांनी, आणि बिरबलाचं उत्तर मध्ये काही कन्फ्युज नसतं, 100% बरोबरच असणार. पण 27,009 तर किती होतात? 18 होतात. पण बिरबलाने उत्तर काय दिलं? 0 उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? 0 उत्तर दिलं. असं का झालं बा? बिरबलाने 27 + 9 बरोबर 0 असं उत्तर का दिलं? सर्वांना प्रश्न पडला. मग म्हणे कसं काय? म्हणे 27 + 9 तर 18 होतात. सगळा दरबार मला नाही 18च होतात म्हणे. मग 27 तू कसं काय 0 म्हणतो म्हणे? मग तो म्हणतो की या 27 नक्षत्रामध्ये 9 नक्षत्र हे पावसाचे असतात. कशाचे असतात? पावसाचे 9 नक्षत्र असतात. आणि हे जर पाऊसच 27 मध्ये जे 9 पाऊसच पडला नाही तर सगळं 0 होऊन जाईल. सगळं काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. मग एकूण नक्षत्र 27, त्याच्यात ते पावसाचे नक्षत्र किती? 9 नक्षत्र आहेत. मग तुम्हाला असं विचारले राशी 12 मग नक्षत्र किती असा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात आलं? बर. त्याच्यानंतर जर एखादी शाळा असेल किंवा दवाखाना असेल किंवा म्हणजे शाळा म्हणजे एखादी संस्था, शैक्षणिक संस्था, म्हणजे ते कॉलेज असेल, लहान मुलांची शाळा असेल किंवा एखादं कोर्ट असेल, न्यायालय असेल, तर त्याच्या आजूबाजूला सभोवती म्हणजे चारही बाजूला आहे का नाही पूर्ण याच्या किती अंतरापर्यंत आपल्याला ध्वनिवर्जित क्षेत्र असतं? ध्वनिवर्जित क्षेत्र. ध्वनिवर्जित म्हणजे तिथं मोठमोठ्याने आवाज करता येत नाही. तिथं अगोदर लिहिलं असतं स्कूल सायलेन्स प्लीज, नो हॉर्न प्लीज. बरोबर आहे का नाही? पुढे शाळा आहे, पुढे कॉलेज आहे, पुढे न्यायालय आहे, पुढे शैक्षणिक एखादी संस्था आहे, दवाखाना आहे, तर त्यावेळेस तिथं ध्वनिवर्जित क्षेत्र असं नाव लिहिलेलं असतं. म्हणजे तिथं तुम्ही मोठमोठ्याने हॉर्न वाजवू शकत नाही. आणि जर तुम्ही हॉर्न वाजवला तर तुमच्यावर काय होऊ शकते? दंडात्मक कारवाई होऊ शकते. तर किती क्षेत्र असतं ते ध्वनिवर्जित? 100 मीटर. किती? 100 मीटर. म्हणून शाळा ही शक्यतो 100 मीटर म्हणजे रस्त्यापासून 100 मीटर कशी राहील हे पाहिलं जातं. कळलं? न्यायालयापासून, कॉलेजपासून, शैक्षणिक संस्थांपासून किंवा दवाखान्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत हे ध्वनिवर्जित क्षेत्र असतं. काय असतं? ध्वनिवर्जित क्षेत्र असतं. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक वेळा हा एक प्रश्न विचारला तर जिभेच्या कोणत्या भागाला कोणती चव कळते? जिभेच्या, आता समजा मी जीभ काढतो अशी, हा समजा ही अशी जीभ काढतो, हा बरोबर आहे. जीभ थोडीशी अशी पाहिजे आहे ना. तर जिभेचा जो पुढचा भाग आहे ना, या पुढच्या भागाला कोणती चव कळते? या भागाला कोणती चव कळते? या भागाला कोणती चव कळते? आणि ह्या भागाला कोणती चव कळते? म्हणजे हा शेवटचा भाग, जिभेचा काय आला? अग्रभाग. जिभेचा काय झाला? अग्रभाग म्हणजे शेंडा. अग्रभाग म्हणजे काय? जिभेच्या शेंड्याला कोणती चव कळते? जिभेच्या शेंडाला गोड चव कळते. कोणती चव कळते? गोड चव कळते.
आणि जिभेचा जो हा भाग आहे ना, हा इकडचा, हे इकडचे, तर इथं चव असते खारट. कोणती चव असते? खारट चव असते. जिभेचा इथला कोणता भाग असतो? खारट. आणि जिभेची इकडची जी असते ना इथं, तर इथं असते आंबट. कोणती? आंबट. आणि सर्वात तुम्हाला न आवडणारी चव इथं असते कडू. म्हणून आपण गोळी जर घेतली ना, काय तिखट ही चव नाहीये. तिखटमुळे काय होतं, याच्यावर असे हे असतात, असे काय असतात, छोटे छोटे तुमच्या जिभेवर बघा, असे बारीक बारीक, काय म्हणतात त्याला, ते जे असतात ना, त्याला कलिका का काहीतरी म्हणतात. म्हणजे जसे फुलाला जसे कळे असतात ना, तसं ते असतं. त्याच्यामुळे ते काय करतात, चव देण्याचं काम करतात. आणि तिखट खाल्लं तर जीभ काय होते, जळते. आता आपल्याला एखादा हे चटका कसा बसतो, तसं जिभेला, त्वचेला चटका बसतो, आग होते, आणि म्हणून ते तिखट लागतं. तिखट ही चव नाही. एकूण चवी ज्या आहेत ना, एकूण 5 चवी आहेत. गोड असेल, खारट असेल, आंबट असेल, कडू असेल, तुरट असेल, एकूण किती चवी आहेत? 5 चवी आहेत. कळलं का तुम्हाला? जिभेच्या दोन्ही कडांना कोणती चव कळते? जिभेच्या या दोन्ही कडांना कोणती चव कळते? आंबट. कोणती चव कळते? आंबट चव कळते. जिभेच्या शेंड्याला गोड, आणि जिभेच्या पाठीमाग कडू चव कळते. ओके. त्याच्यानंतर एक विद्यावाहिनी हा एक उपक्रम होता. विद्यावाहिनी म्हणजे काय? टीव्ही वरून आपल्याला काय करायचं, नॉलेज द्यायचं मुलांना, बरोबर आहे का नाही, शिकवायचं. तर विद्यावाहिनी याच्यासाठी आपण एक उपग्रह सोडला होता. त्याचं काय नाव होतं? इन्सॅट 3B. काय? इन्सॅट 3B नावाचा आपण विद्यावाहिनीसाठी हा काय केला होता, उपग्रह सोडला होता, सॅटेलाइट सोडला होता. काय? सॅटेलाइट सोडला होता. मग कळला का तुम्हाला? जिभेच्या सगळ्या चवी कळल्या? सांग बरं, शेंड्याला कोणती चव कळते? गोड. आणि शेवटी कोणती चव कळते? जिभेचा सगळ्यात शेवटचा भाग, जिभेचा सगळ्यात पुढचा भाग आहे, त्याला कोणती? गोड. आणि सगळ्यात शेवटी, आता जर डॉक्टर गोळी देतात आपल्याला कडू, आपण शेवटी टाका, आपल्याला असं वाटतं जिभे लागवला डायरेक्ट गोळी यायला पाहिजे, मध्ये टाकायला लागतो. ती नेमकी कुठं लागते? शेवटी लागते. आणि आपल्याला नेमकी काय लागते? कडू लागते, बरोबर आहे का नाही? म्हणजे जिभेच्या शेवटच्या भागाला कडू चव असते. त्याच्यानंतर एकूण इंद्रिय संस्था किती, असा प्रश्न आलेला आहे. इंद्रिय संस्था, एकूण इंद्रिय संस्था 9 आहेत. म्हणजे इंद्रिय संस्था म्हणजे काय? आता सगळ्यात शरीराचा सर्वात लहान भाग असतो पेशी, सेल. त्याच्यानंतर अनेक पेशी एकत्र येऊन त्याचा बनतो ऊती, टिश्यू. अनेक टिश्यू एकत्र येऊन त्याचा होतो ऑर्गन, अवयव. आणि अनेक ऑर्गन एकत्र आल्यानंतर त्याचं तयार होतं संस्था, काय? सिस्टीम तयार होते. आणि अशा अनेक संस्था एकत्र आल्यानंतर आपलं काय होतं? शरीर तयार होतं. काय तयार होतं? शरीर. मग वेगवेगळ्या संस्था कोणकोणत्या असतात? संस्थांमध्ये सगळ्यात महत्वाची संस्था आहे, आपण श्वास घेतो नाकाने, पुन्हा तो फुफ्फुसात जातो, फुफ्फुसातून कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो, बरोबर का? ही संस्था कोणती झाली? श्वसन संस्था. रेस्पिरेटरी सिस्टीम. काय म्हणतात त्याला? रेस्पिरेटरी सिस्टीम. तोंडावाटी अन्न घेतो, ते पुन्हा तोंडात काही चावतं, आणि पुन्हा ते खाली जातं, आणि या नळीवाटे पुन्हा ते जठरात जातं, जठरात घुसळतं, पुन्हा लगेच पुढे त्याच्यात हायड्रोक्लोरिक आम्ल ऍड होतं, पुन्हा ते पचनायोग्य होतं, आणि त्या भिंतीमधून ते काय होतं? पचन. पहिल्यांदा पहिली प्रोसेस इंजेक्शन. कोणती? इंजेक्शन नंतर डायजेशन, पचन. त्याच्यानंतर काय? शोषण, ऍब्झॉर्प्शन. त्याच्यानंतर ऍसिमिलेशन, सात्मीकरण. आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग बहिक्षेपण, म्हणजे काय? बाहेर टाकणे, इजेस्टिव्ह सिस्टीम. तर ही जी आहे ना, ही संस्था, याला म्हणायचं काय? म्हणायचं पचन संस्था. काय म्हणायचं? पचन संस्था. त्याच्यानंतर बघा, श्वसन संस्था, पचन संस्था. त्याच्यानंतर एक प्रजनन संस्था असते. प्रजनन संस्था म्हणजे काय? पुरुषांच्या शरीरातली वेगळी आणि स्त्रियांच्या शरीरातली वेगळी. याला काय म्हणायचं? कोणती? प्रजनन संस्था, बरोबर का नाही? तर प्रजनन संस्था. त्याच्यानंतर एक अस्थि संस्था. अस्थि संस्था म्हणजे काय? हाडं, कोणती हाडं कुठं जोडलेली असणं वगैरे, याला म्हणायचं अस्थि संस्था. त्याच्यानंतर स्नायू संस्था, मसल्स. काय? मसल्स ही एक संस्था असते. त्याच्यानंतर शरीरभर रक्त फिरतं ठेवणं, याला रक्ताभिसरण संस्था म्हणतात. काय म्हणतात? रक्ताभिसरण संस्था असं म्हणतात. त्याच्यानंतर एक इजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? बाहेर टाकणं, शरीराचा कोणत्या काही गोष्टी बाहेर टाकणं. आता बघा, आपल्या शरीरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे जीवाणू जाऊ शकतात, कुठून कुठून जाऊ शकतात? एक आहे, आपण कुठून? तोंडावाटे जाऊ शकतात, नाकावाटे जाऊ शकतात, डोळ्यावाटे, किंवा आपल्या त्वचेवाटे. कुठून? त्वचेवाटे जाऊ शकतात. आणि प्रजनन करणारे जे अवयव आहेत तिथून सुद्धा जाऊ शकतात. जिथे इजेस्टिव्ह सिस्टीम आहे तिथून सुद्धा जाऊ शकतात, बरोबर?
जिथून इजिस्टिव्ह सिस्टीम आहे तिथून सुद्धा ते जाऊ शकतात, बरोबर की नाही. म्हणजे आता एका ठिकाणी काय झालं, एक बाईची एक लेडीची होत्या, तर त्या गर्भवती होत्या. आता त्यांना डिलिव्हरी होणार होती समजा 1-2 दिवसात असं काहीतरी होतं. आणि त्याच्यानंतर ते जे आहेत ते एका टॉयलेटमध्ये गेल्या, ज्या रेल्वेच्या टॉयलेट वगैरे असेल आणि ते थोडंसं घाण असेल किंवा तिथं जीवाणू वगैरे आजूबाजूला थोडेसे हे पडलेले असतील. तर त्याच्यानंतर त्या बाईने जर बाळाला जन्म दिला आणि त्याला इन्फेक्शन झालेलं होतं. मग ते इन्फेक्शन कुठून झालं, त्या टॉयलेटमधून, म्हणजे आपल्या प्रजनन संस्थेत तिथून सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतो. आता एड्स हा जो आजार आहे हा प्रजनन संस्थेमार्फत होणारा आजार आहे. अलग लक्षात, प्रजननाची जी इंद्रिय आहे तिथून तो होतो. त्याच्यामुळे त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर भारत हा जगातील डॅश महाजैवविविधता देशांपैकी एक आहे. बायोडायव्हर्सिटी किती, 11 बायोडायव्हर्सिटी, किती 11. तर 11 बायोडायव्हर्सिटींपैकी भारत हा एक जगातला एक देश आहे. त्याच्यानंतर असे 4 प्राणी पक्षी दिले होते तुम्हाला, ते त्याच्यात ओळखायला लावलं होतं. किवी, शामरुख, पेंग्विन आणि ससाना. याच्यामध्ये वेगळा कोणता आहे असं विचारलं होतं. तर तो होता ससाना. काय होता, ससाना. खूप उंच उडतो ससाना, पण बाकीचे शामरुख वगैरे जे नाही जास्त काही खूप उडता येत नाही. त्याच्यानंतर अजून एक असं दिलं होतं, भुईमुग, टोमॅटो, गाजर आणि बटाटा. याच्यामध्ये वेगळं कोणतं, भुईमुग, गाजर, टोमॅटो आणि बटाटा. तर बटाटे जमिनीच्या खाली येतात. त्याच्यानंतर गाजर जमिनीच्या खाली येतं, भुईमुग जमिनीच्या खाली येतो, टोमॅटो मात्र काय येतो, वरती येतो. आणि टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो मॅडम, लायकोपीन. कशामुळे, लायकोपीन. तुम्हाला कालच लिहून घ्यायला होतं, लायकोपीन. हळदीला पिवळा रंग येतो, कर्क्युमिन. काय, कर्क्युमिन. आणि दुधाला पांढरा रंग येतो, कॅरोटीन. कशामुळे, कॅरोटीन. वेगवेगळ्या शर्करा आहेत. ऊसामध्ये सुक्रोज नावाची शर्करा असते. कोणती, सुक्रोज नावाची शर्करा असते, बरोबर, ऊसामध्ये. त्याच्यानंतर दुधामध्ये लॅक्टोज नावाची शर्करा असते. कोणती, लॅक्टोज नावाची शर्करा असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शर्करा असतात. म्हणजे शर्करा म्हणजे साखर हा शर्करेचा भाग आहे. साखर हा काय आहे, साखर ही एक शर्कराच आहे. जेवढे जेवढे गोड पदार्थ आहेत त्या जे आपण आपल्या चवीला गोड लागतात त्यांना सगळ्यांना त्याच्यात काय असते, शर्करा असते. तुम्ही म्हणतात बाजरीच्या भाकरीमध्ये शर्करा असते का, हो. तुम्ही बाजरीची भाकर आहे ना, थोड्या वेळ काय करा, दुधात टाका. दुधात टाकल्यानंतर थोड्या वेळात काय करा, ती एक बारीक हे करून टाकल्यानंतर ती नंतर काढून घेतली किंवा नंतर फक्त दूध ओतून घेतलं ना, ते दूध पिऊन बघा, साधं दूध, आणि ते याचा एक घोट याचा एक घोट प्या. तुम्हाला काय लागेल, गोड लागेल. मग ते गोड का लागतंय, कारण त्या बाजरीमध्ये सुद्धा काय, शर्करा आहे. गव्हामध्ये, बाजरीमध्ये, ज्वारीमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये काय आहे, शर्करा आहे, बरोबर की नाही. म्हणजे आज याचे जे लोक असतात काय डायबिटीस वाले, त्यांना सांगतात तुम्ही ज्वारीची भाकरी खा, त्याच्यामध्ये कमी शर्करा असेल. काय, कमी शर्करा असते. त्यांना बाजरीची भाकरी वगैरे काय खाऊ दिली जात नाही. परंतु जे थंड प्रदेश आहे, आता आपल्याकडे थंडी जास्त वाजते म्हणून आपण बाजरी खातो. तर तेच तुम्ही मराठवाड्यात जर गेले, मराठवाड्यात काय खाल्लं जातं, ज्वारी खाल्ली जाते, बरोबर का. त्याच्यात मोठी ज्वारी, बाकी हायब्रिड ज्वारी, पण ज्वारी खाल्ली जाते. कारण तिथं उष्णता खूप असते. काय असते, त्यांना जास्त उभी उष्णतेची गरज नसते. आपल्याला मात्र आपल्या 2-2, 4-4 गोधड्या घेतल्या तरी आपल्याला खूप थंडी असते. नाशिकमध्ये इकडे खूप थंडी आहे. तर असो. त्याच्यानंतर एक पॉलिग्राफ. पॉलिग्राफ काय, पॉलिग्राफ कोण सांगतो, व्हॉट इज मीन बाय पॉलिग्राफ. हृदयाचा कार्डिओग्राफ असतो. हृदयाच्या स्पंदनांचा जो आलेख असतो ना, त्याला कार्डिओग्राफ म्हणतात, आलेख. तसं पॉलिग्राफ म्हणून एक चाचणी असते, टेस्ट असते. तर खास करून ही टेस्ट जी आहे ना, ही टेस्ट याच्यासाठी वापरली जाते. ज्यावेळेस तोंडी परीक्षा वगैरे घ्यायची असेल त्यावेळेस वापरली जाते. हा मग किती खरं बोलतो बुवा, असं खरं बोलण्याची टेस्ट आहे. किती खोटं बोलतो, किती खरं बोलतो, तर ही जी टेस्ट आहे याला काय म्हणतात, पॉलिग्राफ असं म्हणतात. काय, मग खोटं बोलणं ओळखण्यासाठी कोणती टेस्ट असते मॅडम, पॉलिग्राफ. आणि कार्डिओग्राफ कशाची असते, हृदयाच्या स्पंदनांचा आलेख. आणि पेसमेकर कोणत्या याला वापरलं जातं, हृदयरोग्यांना. कशाला, ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे किंवा येण्याची शक्यता त्यांना पेसमेकर असतं. ओके. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असा होता की चित्रपट हे यंत्रयुगाचं काय आहे. चित्रपट हे यंत्रयुगाचं अपत्य आहे. कशाचं अपत्य आहे, यंत्रयुगाचं अपत्य आहे. आणि सांगा पुन्हा एकदा सांगा मॅडम, टोमॅटो मध्ये काय असतं, लायकोपीन मुळे ते काय होतं, लाल. आणि हिरवं कशामुळे होतं, क्लोरोफिल. कशामुळे, क्लोरोफिल. उन्हाळ्यात बघा, हिवाळ्यामध्ये जे आहे ना सूर्यप्रकाश जास्त मिळत नाही,
जास्त मिळत नसल्यामुळे ते पानं जे आहेत ना पिवळे होतात. काय होतात? पिवळे होतात. बरोबर आहे का नाही? पिवळे पानं झाल्यानं पिवळे पानं काय होतात त्याच्यामधलं क्लोरोफिल काय होऊन जातं? कमी होऊन जातं. मग लायकोपिन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला कॅरोटीन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कर्क्युमिन लक्षात ठेवा. आलं का लक्षात? त्याच्यानंतर विज्ञान क्षेत्रामध्ये एक पुरस्कार देतो. कोणता? नोबेल तो आहेच. नोबेल तो स्वीडन शास्त्रज्ञ जो आहे, काय नाव त्याचं? अल्फ्रेड नोबेल. त्याच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. बरोबर आहे का? डायनामाइटचा शोध लावला होता. तसं तुम्हाला नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्राला दिला जातो? नॉर्मन बोरलॉग कृषी क्षेत्राला. कोणता? कोण आहे नॉर्मन बोरलॉग? सांगा बरं. नॉर्मन बोरलॉग जो आहे ना त्याला कृषी क्षेत्राचा पुरस्कार दिला जातो. हा जगामध्ये याने शेती याच्यामध्ये अन्नधान्यामध्ये काय केली? क्रांती घडून आणली होती. हरित क्रांती. जगात जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग. भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन. एम.एस. स्वामीनाथन. आणि महाराष्ट्राचे जे आहेत तर ते वसंतराव नाही. कोण? वसंतराव. यशवंतराव नाही. वसंतराव नाही. तर त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या बघा. क्रांत्या त्याच्यामध्ये तुम्हाला दुग्ध क्रांती झाली. धवल क्रांती म्हणतात त्याला. पांढरी क्रांती, श्वेत क्रांती असं म्हणतात त्याला. दुग्ध क्रांती ती कोणी केलेली आहे? वर्गीस कुरियन आहे की नाही? एक गाय एका म्हणजे सुरुवातीला जी गाय असायची अर्धा लिटर दूध द्यायची, पावशेर दूध द्यायची. आता गाई 20-20, 40-40 लिटर दूध देतात. बरोबर आहे का? म्हणजे हे वर्गीस कुरियनची कृपा आहे. कशाची कृपा आहे? वर्गीस कुरियनची कृपा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. नीलक्रांती जी आहे ना ती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. पीत क्रांती आहे ना, पिवळी क्रांती ती तेलबियांची, म्हणजे तेलबिया जास्तीत जास्त तेलबियांचं उत्पादन वाढलं पाहिजे त्यासाठी पीत क्रांती आहे. मग अशा वेगवेगळ्या क्रांती आहेत हे लक्षात ठेवा. नीलक्रांती असेल. हरित क्रांती ही अन्नधान्याशी संबंधित आहे. कशाशी? अन्नधान्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर अंडीची जी आहे ना त्याला सिल्वर रिव्होल्युशन म्हणतात. म्हणजे रजत क्रांती. काय? मराठीमध्ये चांदी. रजत म्हणजे चांदी. चांदीची क्रांती म्हणजे रजत क्रांती. रजत क्रांती आता 25 वर्ष एखाद्या घटनेला झालं तर आपण काय म्हणतो? रौप्य महोत्सव. बरोबर आहे? म्हणजे सिल्वर ज्युबिली. 50 वर्ष झाले तर सुवर्ण महोत्सव. 60 वर्ष झाले तर अमृत महोत्सव, हीरक महोत्सव, डायमंड ज्युबिली. 75 झालं तर अमृत महोत्सव. आणि 100 झालं तर शताब्दी महोत्सव, सेंटेनरी ज्युबिली. आणि 125 झालं तर शतकोत्तर रौप्य. काय? शतकोत्तर रौप्य. 150 झालं तर शतकोत्तर सुवर्ण. 160 झालं तर शतकोत्तर हीरक. 175 झालं तर शतकोत्तर अमृत. आणि 200 झालं तर शतकोत्तर शतक महोत्सव. काय? शतकोत्तर शतक महोत्सव असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मध्यंतरी 2016 मध्ये एक आजार आला होता त्याचा झिका. तो एक त्याच्यामुळे त्याचा झिकाचा एक प्रश्न तुम्हाला आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने तर ब्राझीलचं तिथं आणीबाणीची घोषणा केली होती त्या काळात. कशाची? आणीबाणीची घोषणा केली होती. त्याच्यानंतर आपण कोणतीही एखादा रोग होऊ नये म्हणून आपण काय घेतो? लस घेतो. त्याला इंग्लिशमध्ये व्हॅक्सिन म्हणतात. काय म्हणतात? व्हॅक्सिन. VACCINE व्हॅक्सिन घेतो. आणि ही व्हॅक्सिन काय करते आपल्या शरीरामध्ये मॅडम? अँटीबॉडीज तयार करते. मराठीमध्ये अँटीबॉडीजला काय म्हणतात? काय? रोगप्रतिकारक शक्ती नाही. रोगप्रतिकारक शक्ती ही व्यायामामुळे तयार होते. अँटीबॉडीज म्हणजे काय? अँटी म्हणजे प्रतिजैविक आहे का नाही? प्रतिजैविक याच्यामध्ये तयार होतं. त्याच्यामुळे समजा रेबीजचं जर आपण हे घेतलेलं असेल तर आपल्याला पिसाळाला कुत्रा चालला तर रेबीज होणार नाही. अँटी रेबीज घेतलेलं असेल तर. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक आता पोलिओची लस असते. ते 2 बूंद जिंदगी की, त्याच्यामुळे पोलिओ होत नाही. पोलिओचा हे गेला तरी. त्याच्यानंतर अजून कशाची? पूर्वी आम्हाला आहे ना इथं दंडाला एक लस दिली असायची, देवीची लस. एडवर्ड जेन्नर. पण देवीची नंतर 1980 पासून तो रोगच काय झाला? हद्दपार झाला. तसा पुन्हा पेशंट दिसला नाही. त्याच्यानंतरचे जे आहेत ना 5-10 वर्ष दिले, 10-15 वर्ष. तर त्याच्यानंतर काही देवीची लस दिली नाही. परंतु देवीची लस अगोदर दिली जायची. आलं लक्षात? देवीची लस असेल. त्याच्यानंतर याची बीसीजी असेल. वेगवेगळ्या अशा रोगांना काय आहेत? लसी आहेत. आणि याच्यामुळे अँटीबॉडी शरीरामध्ये तयार. तुम्हाला असा प्रश्न होता की व्हॅक्सिन का दिलं जातं किंवा लस का दिली जाते? लस दिल्यामुळे काय शरीरामध्ये काय तयार होतं? तर काय तयार होतं? प्रतिजैविक अँटीबॉडीज तयार होतात. काय? अँटीबॉडीज तयार होतात. हे लक्षात ठेवा. मग पॉलिग्राफ म्हणजे काय?
खोटं बोलण्याचे ओळखणं, त्याला पॉलिग्राफ असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर अशी कोणती कोंबडी अशी आहे की जास्त अंडे देते? हे गावठी नाही रे. बॉयलर. बॉयलर नाही, लेग हॉर्न. कोणती? लेग हॉर्न नावाची कोंबडी आहे, तर ती सगळ्यात काय जास्त अंडे देतात. आता काही अंड्याच्या कोंबड्या आहेत, काही मांसाच्या कोंबड्या असतात, बरोबर आहे का नाही? आता भरपूर कोंबड्यांचं उत्पादन व्हायला लागलं. अगोदर जे आहेत ना फार कमी असायचे, फक्त गावठीच कोंबडी असायची, बरोबर. आता तर कोंबड्यांवर कोणता आजार आला? ब्लड नाही रे, बर्ड फ्लू. काय? बर्ड फ्लू. काय? बर्ड फ्लू, बरोबर आहे का नाही? म्हणजे हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. जर खाल्लं बर्ड फ्लू झाला तर म्हणून डायरेक्ट मरतं, बरं का, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे चिकन बिकन खाण्याच्या नादाला सध्या तरी लागू नका. त्याच्यानंतर कोणत्या लसीमुळे लहान जे मुलं असतात ना, लहान छोटे, तर लहान मुलांमध्ये क्षयचा प्रतिबंध होतो? क्षय, बरोबर, BCG. कोणती लस? BCG. आता एकदा प्रश्न आला तर पोलिओची लस कोणी शोधून काढली? पोलिओची लस साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली. कोशाने? साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली. त्याच्यानंतर जे सांधे असतात ना, सांधे विचारले जातात कोणत्या ठिकाणी कोणता सांधा आहे. सांधा माहितीये का? आता हा जो सांधा आहे ना मानेमध्ये, मान आपली इथपर्यंत अर्धी जाते, इथपर्यंत अशी अर्धी जाते, पूर्ण जात नाही. असं एखाद्याची मानाची उलटी होते का गर फिरून आणतो, असं आहे का? नाही. मग इथं जे सांधा आहे ना, हा याला म्हणतात खिळीचा सांधा. काय? खिळीचा सांधा. काय म्हणतात? खिळीचा सांधा. आपलं दार बघा एकाच बाजूला उघडतं, दुसऱ्याच बाजूला उघडतं का? नाही. काही ठिकाणी मग ते असे जे सांधे असतात त्याला काय म्हणतात? बिजागरीचा सांधा. काय म्हणतात? बिजागरीचा सांधा. उखळीचा सांधा म्हणजे काय? तो गोल गोल फिरतो मॅडम. आता कंबर बघा असं एखाद्याचं गोल गोल फिरतो, बरोबर आहे की? काय म्हणतात त्याला? उखळीचा सांधा. मग उखळीचा सांधा तुला कोणता मानेमध्ये, तुझ्या मानेमध्ये कोणता सांधा आहे? खिळीचा. कोणता? खिळीचा, बरोबर आहे. आपला बोट आहे ना, बोट इकडं असं सरळ किती वाकवा तुम्ही, असा, पण असा वाकवा बरं. हा, ते उलट काहीतरी झालं असेल त्याचं रुपाट, असं हे होत नाही. आलं का लक्षात? आलं? मग असा जो सांधा असतो ना त्याला काय म्हणतात? बिजागरीचा सांधा. काय म्हणायचा? बिजागरीचा सांधा. मग खांद्याचा सांधा कोणता असतो? खांद्याचा सांधा इथला गोल फिरतो ना, खिळीचा आहे का? उखळीचा सांधा. कोणता? उखळीचा सांधा. कळलं का? उखळीचा सांधा जिथं गोल फिरतो ना त्याला काय म्हणायचं? उखळीचा सांधा. त्याच्यानंतर व्हिज्युअल, ऑडिओ व्हिज्युअल असे काही प्रकार असतात बघा. व्हिज्युअल, ऑडिओ व्हिज्युअल आणि ओनली ऑडिओ. ऑडिओ म्हणजे याला म्हणतात श्राव्य साधन. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे याला म्हणतात दृक श्राव्य, आणि याला म्हणतात दृक साधन. दृक म्हणजे काय? फक्त पाहता येतात. दृक श्राव्य म्हणजे पाहता बी येतात आणि ऐकता बी येतात, आणि ऑडिओ म्हणजे काय? फक्त ऐकता येतात. मग असे काही साधनं असतात. आता समजा रेडिओ आहे, रेडिओ कशामध्ये येईल? ऑडिओ श्राव्य साधनामध्ये, बरोबर आहे. मी लहानपणी आहे ना, आमच्याकडे रेडिओ होता, तेव्हा काही टीव्ही वगैरे नव्हत्या, तर रेडिओ मध्ये आवाज कुठून येतो? मी असं गोल 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 त्या रेडिओच्या भोवती फिरायचं, बरोबर आहे का? तर ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय? ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे आपले टेलिव्हिजन असेल, त्याच्यानंतर आता भरपूर झालं, आता मोबाईल सुद्धा ऑडिओ व्हिज्युअल झाला, बरोबर का? मोबाईल झाला, त्याच्यानंतर कम्प्युटर झाला, जिथं जिथं आवाज बी आहे आणि दिसतं बी. आणि दृक साधनं कोणती आहेत? व्हिज्युअल ओनली, फक्त पाहू शकतो आपण. आपलं पुस्तक आहे ते बोलतं का आपल्याशी? नाही, फक्त पाहू शकतो आपण त्याच्यामध्ये. चित्र एका ठिकाणी, फक्त आवाज नसला चित्र. पूर्वीच्या काळी मुखपट असायचे. काय असायचे? मुखपट. नंतर मग बोलपट आले. काय आले? बोलपट आले, बरोबर आहे का नाही? तर दृकश्राव्य, दृकसाधन, दृकश्राव्य किंवा श्राव्य साधन असे याच्यापैकी एखादा तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. मग तुम्हाला एकदा प्रश्न असा आला होता, दूरचित्रवाणी, टीव्हीला म्हणतात बरं का. टेलिव्हिजन म्हणजे काय? टेली म्हणजे दूरचं, व्हिजन म्हणजे खूप दूर असतं आणि ते आपल्याला तिथं घरी दिसतं, म्हणून त्याला दूरचित्रवाणी म्हणतात. मग दूरचित्रवाणी हे कोणतं आहे? दृकश्राव्य साधन आहे. आकाशवाणी म्हणजे रेडिओ, म्हणजे तो काय आला? श्राव्य साधनामध्ये त्याच्यामध्ये आला. त्याच्यानंतर पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते. पर्यावरण म्हणजे काय? तुमची हवा आली, पाणी आलं, तुमचं प्रकाश आला, है की नाही? पर्यावरणातील ज्या घटकांमुळे, ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना काय म्हणतात?
प्रदूषके. काय म्हणतात त्यांना? प्रदूषके. म्हणजे प्रदूषण करणारे घटक म्हणून त्याला प्रदूषके असं म्हणतात. काय म्हणतात? प्रदूषके. प्रदूषके म्हणजे काय? प्रदूषण करणारे घटक. मग त्याला एकदा प्रश्न असा आला, काय प्रश्न आला होता की पर्यावरणातील ज्या घटकांमुळे किंवा ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते, हवेची गुणवत्ता घसरली, पाण्याची गुणवत्ता घसरली, प्रकाशाची गुणवत्ता घसरली, जमिनीतील पाण्याची गुणवत्ता घसरली, तर त्याला काय म्हणतात? प्रदूषके. म्हणजे जमिनीच्या आतील जे पाणी आहे ते आतील भूमिगत पाण्याचं भूमिगत पाणी अशुद्ध करणारं, प्रदूषण करणारं घटक आहे, त्याला काय म्हणतात? आर्सेनिक. काय? आर्सेनिक. आणि म्हणून त्या काय लावावं लागतं? त्या तिथं फर्न टेरिस विटेटा वनस्पती लावतात. काय? फर्न टेरिस विटेटा. त्याच्यानंतर लेसरच्या साह्याने पर्यावरण संनियंत्रित करणं म्हणजे कंट्रोल करणं. लेसरच्या साह्याने पर्यावरण कंट्रोल करणं या तंत्राला म्हणतात लिडार. काय म्हणतात? लिडार. लेसरच्या साह्याने पर्यावरण काय करणं? संनियंत्रित करणं, याला म्हणतात लिडार असं म्हणतात. काय म्हणतात? लिडार असं म्हणतात. कळलं? लिडार म्हणजे कळलं का? काय सांगितलं? लिडार म्हणजे लेसरच्या साह्याने पर्यावरण काय करणं? संनियंत्रित करणं. त्याच्यानंतर आता समजा एखाद्याने रात्रीच्या एखाद्याच्या डोळ्यावर बॅटरी मारली, त्याच्या डायरेक्ट डोळ्यात हे जाते, बरोबर का नाही? समोर एखादी गाडी आली तर आपल्याला दिसत नाही, पण मग ते असे डोळ्यामधला असा कोणता घटक आहे तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो? इरिस. कालच शिकलो. कोणता? इरिस. हा प्रश्न आला होता तुम्हाला. इरिस हा जो घटक आहे ना, इरिस डोळ्याचा अवयव जे आहे ना, हा काय करतो? मानवी डोळ्याचा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर कुफरच्या पेशी कुठं असतात? तर ते आपल्या लिव्हर मध्ये असतात. कशामध्ये? कुठं? लिव्हर मध्ये असतात. कोणत्या पेशी? कुफरच्या पेशी. ओके. फॉगलाईट कधी वापरला जातो? फॉगलाईट. फॉगलाईट केव्हा? असा प्रश्न आला. फॉगलाईट केव्हा वापरलं जातं? केव्हा वापरलं जातं? पावसात का रात्री का दिवसा का धुक्याच्या वेळे? धुक्याच्या वेळेला. बरोबर. त्याच्यानंतर कोरोना व्हायरस काय आहे? डीएनए का आरएनए? आरएनए. त्याच्यानंतर पग, ग्रेट डेन बिगल हे कशाचे प्रकार आहेत? पग, ग्रेट डेन बिगल हे कुत्र्याचे प्रकार आहेत. पोलीस भरतीला विचारला. आता तुम्हाला सांग, मुधोळ हाऊंड ही भारतीय प्रजाती, बाकीच्या ज्या आहेत ना ते काय आहेत? त्या परदेशी आहेत. काय? त्या परदेशी आहेत. वटवाघूळ हे काय आहे? सस्तन आहे का अंडज आहे? प्राण्यांचे प्रकार पडतात: अंडज आणि जरायुज. अंडज म्हणजे काय? जे अंड्यातून जन्म घेतात त्याला अंडज म्हणतात. आणि जरायुज म्हणजे काय? जे आपल्या आईच्या गर्भातून जन्म घेतात त्याला जरायुज असं म्हणतात. अंडज प्राण्यांना द्विज प्राणी म्हणतात. काय म्हणतात? द्विज प्राणी असं म्हणतात. आता कोणताही प्राणी तयार करायचा असेल तर याच्यामध्ये पुरुष गुणसूत्र, पुरुष आणि स्त्री म्हणजे मेल आणि फिमेल याच्यातून हे तयार होतं. आणि ज्यावेळेस ते याच्या जे पक्षी असतात तर पक्ष्यांच्या पोटामध्ये गर्भाशय नसतं, म्हणजे गर्भ ठेवण्याची पिशवी नसते. त्याच्यामुळे ते काय करतात? ते अंड करतात आणि त्या अंड्याला काय करतात? त्याच्यामध्ये ते जे असतात ते दोन्ही टाकून देतात. आणि मग नंतर ते पहिल्यांदा ते अंड शरीराच्या बाहेर टाकतात. बाहेर टाकल्यानंतर त्याला हॅचिंग केलं जातं, उबवलं जातं आणि मग त्याच्यामधून काय तयार होतं? पिल्लू तयार होतं. म्हणजे पहिल्यांदा पोटातून अंड निघालं आणि अंड्यामधून पिल्लू निघालं, म्हणजे दोनदा जन्म झाला, म्हणून त्याला काय म्हणतात? द्विज असं. द्विज म्हणजे दोन, ज म्हणजे जन्मने. दोनदा जन्मणाऱ्या याला काय? दोनदा जन्मने याला द्विज असं म्हणतात. आपले दात सुद्धा दोनदा येतात म्हणून दाताला सुद्धा द्विज म्हणतात. पक्षाला द्विज म्हणतात. त्याच्यानंतर ब्राह्मणाचा 8-10 वर्षापर्यंत जे असतं ना त्याला सगळे मुभा असते. 8-10 वर्ष झाले की मग त्याच्या गळ्यामध्ये जानवं टाकून आणि काहीतरी एक विधी करतात, त्याला उपनयन विधी, काय मुंज विधी असं काहीतरी विधी म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्याला सगळं काय असतात? बंधनं येऊन जातात. म्हणजे आपले स्वामी विवेकानंद जे आहेत तर त्यांचं लहानपणीचं नाव नरेंद्र होतं. मग त्यांचा तो विधी झाल्यानंतर त्यांचं नाव झालं स्वामी विवेकानंद असं नाव झालं. म्हणजे म्हणून तिथून पुन्हा दुसरा जन्म झाला असं समजलं जातं. लक्षात आलं का? म्हणून ब्राह्मणाला सुद्धा काय म्हटलं जातं? द्विज म्हटलं जातं. त्याच्यानंतर मग तसं वटवाघूळ हा काय आहे? वटवाघूळ काय विचारलं जातं? वटवाघूळ जे आहे ना हे उडतं. आपल्याला वाटतं हे पक्षीच आहे, पण हे पिल्लांना दूध पाजतं. म्हणून हे नेहमी विचारलं जातं वटवाघूळ हे सस्तन आहे, पिल्लांना दूध पाजतं. स्तनामधून दूध पाजणाऱ्या प्राण्यांना सस्तन प्राणी असं म्हणतात. वटवाघूळ काय आहे? सस्तन आहे. वटवाघूळ काय आहे? सस्तन. गाय, म्हैस, सस्तन. आलं का लक्षात? कोंबडी
अंडज. कोंबडी काय आहे? अंडज आहे ना का. ओव्ही पॅरस आणि व्हीव्ही पॅरस. अंडजला म्हणतात ओव्ही पॅरस आणि जरायुजला व्हीव्ही पॅरस. काय म्हणतात? व्हीव्ही पॅरस असं म्हणतात. मग वटवाघळाचा समावेश कशामध्ये होतो? सस्तन प्राण्यामध्ये होतो. त्याच्यानंतर समजा आता एखाद्या पोटात दुखायला लागलं किंवा कुठेतरी दुखायला लागलं तर आपल्याकडे तो बाबा आला ना, तो म्हणे सर मला गिळताच येत नाही म्हणे, डॉक्टरांकडे जायचंय बाबा. नेमका दवाखाना बंद होता. त्याला म्हटलं आपल्याकडे जेवण वगैरे, तुम्ही सर तिकडे अजिबात जात नाही. मग नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी काय केला, त्याचा एक छोटासा भाग, एवढा एवढासा भाग जो आहे ना, जिथं गाठ आलेली होती तिथं भाग काढून तो गोव्याला पाठवला, टेस्टला पाठवला. बरोबर की नाही? आणि टेस्टला पाठवल्यानंतर ही कशाची गाठ आहे? साधी गाठ आहे का कॅन्सरची गाठ आहे? बरोबर की नाही? ते जे असतं ना, ते जो छोटासा अवयव कापून त्याचा तुकडा काढून तपासणीसाठी देणं, ह्या प्रक्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? त्याला म्हणतात बायोप्सी. काय? बायोप्सी म्हणजे काय? शरीरातील जो जिथं काही गाठ असेल किंवा काय असेल, एखादा छोटासा भाग कापून, तो तुकडा कापून रोग निदानासाठी, कशासाठी? रोग निदानासाठी शरीरातला एखादा भाग कापून तो तपासणीसाठी देणं, त्याला म्हणतात बायोप्सी. काय म्हणतात? बायोप्सी. म्हणजे लय मोठा गाठ म्हणजे लय एवढा अर्धा कापून गेला असं नाही, एकदम छोटासा तुकडा काय केला जातो? रोग निदानासाठी पाठवला जातो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की 7 जे असेल तर ते जे रक्त असतं ना, 7 ज्याचा पीएच असेल, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, तर ते उदासीन असतं. काय असतं? उदासीन. मग आपलं जे रक्त आहे ना जवळपास उदासीनच आहे. आणि मग मानवी रक्ताचा सामू किती असा प्रश्न विचारला. मानवी रक्ताचा सामू आहे 7.4. किती आहे? 7.4. तर रक्त जे आहे ना चवीला कसं असतं? खारट असतं. रक्त हे चवीला कसं असतं? खारट असतं. तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव असेलच बरं का. रक्त हे कसं असतं? खारट. बरोबर. आणि रक्तामध्ये हिमोग्लोबिन जर कमी पडलं तर काय होतं? ऑक्सिजनचं वहनाचं प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजन शरीरामध्ये कमी झाला तर अॅनिमिया नावाचा रोग होतो. कोणता? त्याला मराठीमध्ये पंडुरोग म्हणतात. काय म्हणतात? पंडुरोग असं म्हणतात. त्या पंडुरोगामुळे काय होतं? अशक्तपणा येतो आणि चक्कर येऊन पडतं माणूस. बरोबर का नाही? कोणतेही काम करण्यास उत्साह लागत नाही. बरोबर. त्याच्यामुळे एसबी हा साधारणतः 10च्या पुढेच पाहिजे. 12-13च्या पुढे राहिला तर अजून चांगलं. आलं का लक्षात? बरं. तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारला की मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या जोड्या आहेत? आपल्याला काय वाटतं? मानवी गुणसूत्र माणसामध्ये 23 जोड्या आहेत ना, 46 गुणसूत्र आहेत. किती आहेत? 46 गुणसूत्र आहेत म्हणजे 23 जोड्या आहेत असं म्हणतो. पण लिंग गुणसूत्र एकच असतं. त्याच्यामध्ये 22 जोड्या XX असतात. फक्त एकच जोडी कशाची असते? XY ची असते. बरोबर का नाही? मग त्याच्यातला त्या जोडीमधला Y आणि स्त्रियांच्या याच्यातला X. स्त्रियांच्या 23 जोड्या कशा असतात? XX असतात. मग स्त्रियांचा X आणि पुरुषाचा Y झाल्यानंतरच मुलगा होतो. आणि दोघांचा जर XX झाला तर काय होतो? मुलगी होती. मग मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी कोणावर अवलंबून आहे? वडिलांवर अवलंबून आहे. कशावर? वडिलांवर, पुरुषावर अवलंबून असतं. मग मानवी गुणसूत्रामध्ये किती जोड्या आहेत? लिंग गुणसूत्राच्या जोड्या आहेत? एकच जोडी लिंग गुणसूत्राची आहे. बाकीच्या 22 या सगळ्या XX आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये का, प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे तुम्ही हवेमध्ये पाहिले ना जीवजंतू असतात, दूध पाहिलं ना दुधामध्ये सुद्धा जीवजंतू, कोणताही घटक बघा प्रत्येक याच्यामध्ये जीवजंतू असतात. एक मिनिट, याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये जीवजंतू असतात. मग आता हे जे जीवजंतू आहेत ना, हे जीवजंतू जर आपल्याला मारायचे असतील, कमी करायचे असतील तर दुधाला पाश्चरायझेशन केलं जातं. बरोबर. 70-80 डिग्री एकदम तापवायचं, एकदम घटकन काय करायचं? थंड करायचं. आणि मग ते जे दूध असतं त्याच्यामध्ये जीवाणू राहत नाही. त्याला पाश्चरायझ, लुई पाश्चरच्या नावावरून पाश्चरायझेशन नाव दिलेले आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे, आता समजा तुम्ही गव्हाचं हे बघा, कोठीमध्ये गहू टाकून द्या तुम्ही आणि काही दिवसानंतर बघा त्याला झाकून ठेवा आणि 2-3 महिन्यानंतर बघा त्याला काय होतं? तिथं पाकोळ्या तयार होतात. तुम्ही म्हणा इतकं पॅक केलं मी कसं काय हे आलं? की त्याचं कारण काय असतं? ते त्या ज्यावेळेस तिथं थोडीशी हवा असते त्या हवेमध्ये जीवाणू असतात, जंतू असतात. ते काय होतात? काही दिवसानंतर तिथली हवा, तिथली उष्णता, ऊब हे घेऊन आणि त्यांना थोडंसं गव्हाला खायला भेटतं. मग तिथे घेऊन त्याची अळी तयार होते. अळीचं मग नंतर काय तयार होतो? त्या पाकोळ्या वगैरे तयार होतात. बरोबर का नाही? म्हणजे प्रत्येक ठिकाणी मग लोक आता काय करतात, म्हणजे त्याच्यामध्ये हवाच राहू नये याच्यासाठी हवा बंद डबा करतात. काय करतात? हवा बंद. म्हणजे 6 महिन्यापर्यंत याच्यामध्ये अजिबात हवा जाणार नाही. अशा पद्धतीने एवढी टाईटनेस त्याच्याला हे असतं. मग त्याच्यानंतर 6 महिन्याची त्याची मुदत संपली की प्रत्येक गोष्टीला मुदत असते की त्याच्यानंतर थोडीफार हवा जाऊ शकते. बरोबर का नाही? मग त्याच्यामुळे त्याच्यावरती लिहिलेलं असतं
काय यूज बिफोर 6 months, म्हणजे 6 महिन्यापूर्वी, 6 महिन्याच्या अगोदरचे काय करा, वापरा असं लिहिलेलं असतं. आणि मग जर समजा आपण तो डबा वापरला नाही तर त्याच्यामध्ये एक जीवाणू तयार होतो. त्या जीवाणूला काय म्हणतात? काय? क्लॉस्ट्रिडियम. काय म्हणतात? क्लॉस्ट्री म्हणा, क्लॉस्ट्रिडियम. 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 क्लॉस्ट्रिडियम नावाचा जीवाणू कुठे तयार होतो? ते हवाबंद डब्याच्या आतमध्ये तयार होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला या खाद्यपदार्थ खाल्ला तर आपल्याला वेगवेगळे काय होतात? आजार होतात. आलं लक्षात? म्हणून त्याला काय दिलेली असते? मुदत दिलेली असते. काय दिलेली असते? मुदत दिलेली असते. त्याच्यानंतर ही जे सगळ्या ज्या औषधी वनस्पती आहेत, त्या औषधी वनस्पती कोणत्या वेदामध्ये दिले? एकूण 4 वेद आहेत. म्हणजे का तुम्हाला किती वेद आहेत? 4. कोणकोणते? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. बरोबर. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया आहे. सारे गम पद नि सा. बरोबर. ऋग्वेद याच्यामध्ये सगळ्या ऋचा म्हणजे कडवं, याच्यामध्ये सगळं काय आहे. पण पूर्वीच्या काळी जे 4 जे वेद होते, 18 उपनिषद होते, आहे का नाही, पण यांचा अभ्यास या बहुजनांना करायचा अधिकार नव्हता. त्याच्यामध्ये वेद आपल्याला कधी अभ्यासाला आले नाही. फक्त आपण एवढंच म्हणतो हा ते सामवेद आहे ना, भारतीय संगीताचा पाया आहे. आणि तो अथर्ववेद आहे ना, तर काय आहे त्याच्यामध्ये सगळं औषधी वनस्पतींची माहिती आहे. एवढंच आपल्याला माहिती असतं. त्याच्यानंतर रक्तगटाची एक माहिती सांगतो तुम्हाला. रक्तगट जे आहे ना मॅडम, तर रक्तगटाचा शोध कोणी लावला? फुंक. लँड स्टायनर म्हणा. लँड स्टायनर म्हणा. लँड स्टायनर. लँड स्टायनर. रक्तगटाचा शोध लँड स्टायनर यांनी लावलेला आहे. आता रक्ताचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. रक्तगटाचा अभ्यास करणारं, रक्ताचा अभ्यास करणारं हिमॅटॉलॉजी. स्त्रियांचा अभ्यास करणारं गायनॅकॉलॉजी. मेंदूचा अभ्यास करणारं न्यूरोलॉजी. शरीराचा अभ्यास करणारं फिजिओलॉजी. शरीराच्या आतल्या अवयवांचा अभ्यास करणारं अॅनाटॉमी. काय? हाडांचा अभ्यास करणारं आर्थो. त्याच्यानंतर किडनीचा अभ्यास करणारं नेफ्रोलॉजी. आणि त्याच्यानंतर मनाचा अभ्यास करणारं सायकोलॉजी. काय? सायकोलॉजी. मग रक्त जे आहे तर रक्ताचं लँड स्टायनर. काय? लँड स्टायनर. मग रक्ताचं आहे, रक्ताचे जे रोग असतात त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र असतं त्याला हिमॅटॉलॉजी म्हणतात. काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. मग 1900 मध्ये ABO 1900 मध्ये सन 1900 मध्ये A, B आणि O यांचा शोध लँड स्टायनरने लावला. कोणाचा शोध लावला? A, B आणि O या 3 रक्तगटांचा शोध लँड स्टायनरने लावला 1900. आणि त्याच्यामुळे त्यांना 1930 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला? जगातला सर्वात मोठा पुरस्कार नोबेल पुरस्कार. कोणाला? लँड स्टायनर. फुंकने काय लावलं? जीवनसत्वाचा. कशाचा? जीवनसत्वाचा शोध लावला. मग ABO याचा शोध लावला लँड स्टायनरने 1900 साली. आणि त्यांना 1930 मध्ये मिळालं नोबेल पुरस्कार. आणि रक्ताचा अभ्यास करणारं, रक्ताचे आजार वगैरे काय सगळं त्याला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. आणि एबीचा जो शोध आहे ना, एबी रक्तगट. आता बघा 3 रक्तगट तर झालं लँड स्टायनरने. तर एबी रक्तगटाचा शोध कोणी लावला? डी कास्टेलो. काय म्हणा? डी कास्टेलो. डी कास्टेलो म्हणा. डी कास्टेलो आणि स्टर्ची. काय? स्टर्ची म्हणा. डी कास्टेलो आणि स्टर्ची. एबी रक्तगटाचा शोध डी कास्टेलो आणि स्टर्ची या शास्त्रज्ञांनी लावला. आणि तो लावला 1902 मध्ये. कधी लावला? 1902 मध्ये. 1900 मध्ये लँड स्टायनरने A, B आणि O या शास्त्रज्ञांचा ह्या रक्तगटाचा शोध लावला. कळलं का तुम्हाला? बर. आणि ओर जे रक्तगट आहे ना, O याला सर्व योग्य दाता म्हणतात. काय म्हणतात? सर्व योग्य दाता. आणि AB पॉझिटिव्ह जे आहे ना, AB पॉझिटिव्ह सर्व योग्य ग्राही म्हणतात. आता याच्यामध्ये A+, B+, O+, AB+, A- म्हणजे A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, O निगेटिव्ह, AB निगेटिव्ह असे एकूण 8 रक्तगट होतील तसे. पण A, B, O आणि AB असे 4 रक्तगट आहेत. किती? 4 पॉझिटिव्ह आणि 4 निगेटिव्ह असे 8 रक्तगट आहेत. तर मग युनिव्हर्सल डोनर O हा सगळ्यांना देऊ शकतो रक्त. सगळ्यात जास्त रक्त ओच असतं. आणि AB आहे ना, AB ला कोणाचंही रक्त चालतं.
परंतु ए बी दुसऱ्यांना देऊ शकत नाही. ए बी फक्त ए बी ला देऊ शकतो. सगळ्यात दुर्मिळ रक्तगट ए बी आहे. दुर्मिळ काय आहे? ए बी रक्तगट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न आलाय की आपल्या शरीराचं जे मनगट आहे का नाही, मनगट, जसं आपण कमरेपासून तर यापर्यंत जे हाड असतं गुडघ्यापर्यंत त्याला म्हणतात फिमर. काय म्हणतात? फिमर. तसं या कोपऱ्यापासून तर या मनगटापर्यंत हे सुद्धा हाड मोठं असतं बघा. पण याच्या एवढं नसतं. कोणा एवढं? मांडी एवढं हाड नसतं. मग हे जे हाड असतं ना, या हाडाला काय म्हणतात? रेडियस अल्ला. काय म्हणतात? रेडियस अल्ला असं म्हणतात. कोणतं कोणतं हाड आहे ते सांगा? हाताचं हाड. कोणतं? हाताचं जे हाड आहे त्याला रेडियस अल्ला असं म्हणतात. हे सुद्धा बऱ्यापैकी मोठं हाड असतं. रक्तगटाची माहिती कळली ना? हिमॅटॉलॉजी, लँडस्टायनर, डिकास्टेलो आणि स्टर्ची, एबीचा शोध लावला. ओ काय म्हणतात? सर्व योग्य दाता. ए बी सर्व योग्य युनिव्हर्सल रिसिपंट म्हणतात. सर्व योग्य दाताला इंग्लिश मध्ये म्हणतात युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. आणि हृदयाचा अभ्यास करणारं शास्त्र काय सांगितलं मी? कार्डिओलॉजी. काय? कार्डिओलॉजी. आणि पेसमेकर हृदयरोग यांना लावलं जातं. बरोबर का नाही? आणि आपला रक्तदाब किती असला पाहिजे? 80 ते 120. कमीत कमी 80, जास्तीत जास्त 120 असला पाहिजे. 80 ते 120 आपला रक्त हे असला पाहिजे. आता दूध शुद्ध आहे का नाही याच्यासाठी काय दुधाची शुद्धता कशामध्ये मोजतात? लॅक्टोमीटर. कशामध्ये? लॅक्टोमीटर. याच्यामध्ये दुधाची शुद्धता मोजली जाते. बरोबर? कशामध्ये मोजली जाते? लॅक्टोमीटर. कशासाठी मोजलं जातं? दुधाची शुद्धता. आणि दह्यामध्ये जे ऍसिड असतं त्याला कोणता म्हणतात? ब्युटेरिक. बघा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असतं. कोणतं असतं? टार्टारिक आम्ल असतं. चिंचेमध्ये टार्टारिक. लिंबू वर्गीय पदार्थांमध्ये सायट्रिक आम्ल असतं. काय असतं? दह्यामध्ये लॅक्टिक असतं. काय असतं? लॅक्टिक. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी लोणी काय बेरी असते का नाही, बेरी, त्याच्यामध्ये ब्युटेरिक आम्ल असतं. काय असतं? ब्युटेरिक. आणि व्हिनेगर जे असतं ना, व्हिनेगर, त्याच्यामध्ये ऍसिटिक आम्ल असतं. काय असतं? ऍसिटिक आम्ल असं असतं. मग युनिव्हर्सल ऍक्सेप्टर कोण? युनिव्हर्सल ऍक्सेप्टर म्हणजे सर्व योग्य ग्राही. आणि युनिव्हर्सल डोनर ओ पॉझिटिव्ह युनिव्हर्सल डोनर. आणि ए बी पॉझिटिव्ह युनिव्हर्सल रिसिपंट म्हणजे सर्व योग्य ग्राही. असा एक प्राणी आहे त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. काय? गांडूळ. काय करतो तो माती खातो आणि पुन्हा ते विष्ठा टाकतो, म्हणजे ती जमीन भुसभुशीत करून हवा खेळती ठेवण्याचं काम करतो. म्हणून त्याला काय म्हणतात? शेतकऱ्याचा मित्र असं म्हणतात. कोणता प्राणी येतो? गांडूळ नावाचा प्राणी. त्याच्यानंतर असे काही खतं आहेत बघा. आपण ते बियाणांना चोळायला लागलो बघा आता. रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, ॲनाबिना असेल, अझोला असेल, हे जे आहेत ना, हे आपण बियाणांना हे करतोय. तर हे कोणते खत आहेत बघा? पुन्हा लिहून देतो तुम्हाला. कोणतं? रायझोबियम. अजून ॲझोटोबॅक्टर. काय? ॲझोटो. बघा, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ॲनाबिना. कोणतं? ॲनाबिना. आणि अजून कोणतं? हे अझोला. कोणतं? अझोला. हे जे आहेत ना, हे बघा, आपण वनस्पती नायट्रोजन डायरेक्ट प्राणी याच्याकडून नाही घेत. कोणाकडून? डायरेक्ट हवेमधून नाही घेत. हवेमध्ये तर किती 78% नायट्रोजन आहे. डायरेक्ट वनस्पती नाही घेत. पण ते एकतर पाऊस पडल्यानंतर बघा, आपण खालचं जे पाणी दिलं ना तर याची वाढ होत नाही तेवढी झाडाची. पण जर पाण्यामध्ये जर विरघळून आला तो नायट्रोजन, तर ते काय होतं? ते झाड म्हणून म्हणतो ना, वरून पाऊस पडला का झाड लवकर वाढतात बुवा असं. तर त्याचं कारण ते आहे, कारण हवेमधला नायट्रोजन. पण वनस्पती हे नायट्रेटच्या स्वरूपामध्ये नायट्रोजन घेतात. आणि ज्या वनस्पतींच्या मुळांवर गाठी असतात, उदाहरणार्थ तुमचं मूग असेल, भुईमूग असेल, है की नाही, डाळवर्गीय पदार्थ असतील, डाळवर्गीय पीक असतील, तर यांच्या मुळांवर काय रायझोबियमच्या काय असतात? गाठी असतात. ते काय करतात? हवेमधलं नायट्रोजनचं काय करतात? स्थिरीकरण करतात आणि नायट्रेटच्या स्वरूपात करून ते झाडांना देतात. म्हणून झाडांची वाढ होते. म्हणून ते सहजीवी पद्धतीने, आम्हाला तुमच्या इथं राहू द्या, आम्ही तुम्हाला खाऊ देऊ. लक्षात? म्हणून सहजीवी. आम्ही जिओ और जीने दो. जिओ और म्हणून त्याला सहजीवी म्हणतात. मग आता रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲनाबिना, अझोला हे जे जीवाणू आहेत यांना जैविक खतं असं म्हणतात. काय म्हणतात? जैविक खतं असं म्हणतात. काय? बायोमॅन्युअर. खताला इंग्लिश मध्ये म्हणतात मॅन्युअर. काय म्हणतात? मॅन्युअर. फर्टिलायझर असं देखील म्हणतात. मग त्याच्यामध्ये कृत्रिम खतं
आहे का नाही. तर कृत्रिम खत म्हणजे त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट आलं, युरिया आलं. युरियामध्ये 46% नायट्रोजन असतो. त्याच्यात 10, 26, 26, 18, 46, 15, 15, 0 हे जे आहेत ना यांना काय म्हणतात कृत्रिम खत. आणि जैविक खत म्हणजे हे जर आपण लावले, आपण एखादं पीक लावलं मूग हे डाळवर्गीय, तर त्याच्यानंतरच येणारं पीक हे काय असतं चांगलं असतं बरोबर. कारण त्याच्यामध्ये हे जैविक खत, या जैविक खतांनी काय हवेमधला नायट्रोजनचं स्थिरीकरण केलेलं असतं आणि त्या जमिनीमध्ये नायट्रेटचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं. आलं का लक्षात. मग याला जैविक खत असं म्हणतात. आता बायोडिझेल म्हणजे काय. बायोडिझेल कोणत्या झाडापासून मिळतं कालच सांगितलं मी तुम्हाला. बायोडिझेल जेट्रोफा आणि करंज, जेट्रोफा आणि करंज यांच्या बियांपासून ते हे तेल जे निघतं ते आपण याच्यामध्ये टाकतो डिझेल पेट्रोल मध्ये आणि त्याच्यामध्ये बायोडिझेल ते आपल्याला वापरता येतं. त्याच्यावरून गाडी चालते. बायोडिझेल असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आपलं जे रक्त आहे ना, रक्त व्यवस्थित वाहत नाही. समजा शरीरभर वाहतं ठेवून, पण ते वाहण्याची गती कमी करण्याचं काम कोणता वायू करतो. अडथळा आणण्याचं काम कोणतं करतो सांगा. रक्त वाहू नये व्यवस्थित याचा अडथळा आणण्याचं काम कोणता वायू करतो. ऑक्सिजन करतो का कार्बन डायऑक्साईड करतो का कार्बन मोनॉक्साईड करतो. बरोबर, कार्बन मोनॉक्साईड, त्याला CO म्हणतात. कार्बनचा एक अणू, ऑक्सिजनचा एक अणू. हा आपण ज्यावेळेस स्वयंचलित जे वाहन आहेत ना, स्वयंचलित म्हणजे काय, ज्या गाड्या असतात ना धूर सोडणाऱ्या, त्या स्वयंचलित वाहनांमधून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. श्वसनावाटे आपल्या तो रक्तात जातो आणि रक्त त्याच्यामुळे घट्ट होतं आणि त्याच्यामध्ये काय वाहण्याची ही गती काय होती त्याची कमी होती. त्याच्यामुळे धूर असलेली वाहनं कमी करून आता सरकार हळूहळू पेट्रोल डिझेलचा वापर कमी करून नवीन EV इलेक्ट्रिकल व्हेकल्स तयार करते. अजून काय तयार करते, CNG वगैरे हे तयार करते बरं का. दिल्लीमध्ये तर खूप प्रदूषण आहे. तर हे प्रदूषण होऊ नये कार्बन मोनॉक्साईड, कारण हे जर श्वसनावाटे ज्यावेळेस याच्यात जातं तर ते कार्बन मोनॉक्साईड डायरेक्ट रक्तामध्ये हे होतो आणि रक्ताभिसरण संस्थेला काय करतो तो अडथळा निर्माण करतो. त्याच्यामुळे जिथं धूर असेल ना तिथं काय करा, मास्क वगैरे लावून बसा. ओके. त्याच्यानंतर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 21%. त्याच्यानंतर सर सार्वत्रिक प्राप्तकर्ता असा शब्द आलेला आहे. सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्तगट कोणता, AB. युनिव्हर्सल रिसिपंट AB. सर्व योग्य ग्राही AB. सर्व योग्य दाता आला का लक्षात. युनिव्हर्सल डोनर O अशा. त्याच्यानंतर शेतीसाठी एक मी आता सांगितलं असा एक प्राणी आहे तो, त्याला त्याच्यापासून जे खत मिळतं ना, तो कोणता प्राणी सांगितला, गांडूळ. तर ते जे खत आहे ना त्याला व्हर्मी कंपोस्ट म्हणतात. काय म्हणतात, व्हर्मी कंपोस्ट. व्हर्मी कंपोस्ट म्हणजे काय, व्हर्मी पासून मिळतं ते, म्हणून त्याला व्हर्मी कंपोस्ट असं म्हणतात गांडुळापासून. त्याच्यानंतर रेटिना कुठं असतो, रेटिना रेटिना कुठं असतो, डोळ्यामध्ये. प्रत्येकाचा रेटिना वेगळा असतो लक्षात ठेवा. जसे हातांचे जे याच्यावर हे असतात ना डिझाईन, प्रत्येक माणसाची वेगळी असते अंगठ्याची, तसं प्रत्येक माणसाचा रेटिना सुद्धा काय असतो, वेगळा असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर आधार कार्ड काढायला गेले तर काय करावं लागतं, डोळे स्कॅन करतात बरोबर की डोळे स्कॅन करतात. आता आम्ही तर परदेशात गेलो ना, तर परदेशात त्यांनी पहिल्यांदा असे अंगठे ठेवायला लावले, चारी बोटं ठेवायला लावले आणि आपले त्याच्याकडे पाहायला लावले, म्हणजे आपला रेटिना त्याच्याशी मॅच होतो का, म्हणजे ही व्यक्ती तीच आहे का, हे पाहिल्याशिवाय आपल्याला त्याच्यात याच्यात येऊ देत नाही. आता तर अमेरिकेवाल्यांनी बांधून आपल्याला जे असे बिगर याची गेलेले होते ज्यांच्याकडे व्हिसा वगैरे नाही, तर त्यांना अक्षरशः पळून यावं लागलं जंगलातून इकडून तिकडून, कारण ते पकडायचे आणि त्यांचा खूप छळ करायचे. आलं का लक्षात. दुसऱ्या देशात आपल्याला व्हिसाशिवाय राहता येत नाही. काही देशांना व्हिसाची गरज नसते, परंतु काही देशांना असा एकमेव देश आहे सिंगापूर, त्याला कुठंच व्हिसा लागत नाही, कारण तिथल्या लोकांना एवढी शिस्त आहे, ते कुठं गच्चासारखं थुंकणार नाही, स्वच्छता करणार नाहीत. अतिशय जबरदस्त असा. अमेरिकेसारख्या देशाला तरी काही देशांचा व्हिसा लागतो, परंतु तिथं सिंगापूरच्या नागरिकांना इतकी शिस्त आहे, कडक शिस्त आहे. असं आपल्यासारखं नाही. आता समजा एखाद्यावर गुन्हा दाखल केला आणि तो समजा लहानपणी एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, ती म्हातारी झाली का तेव्हा निकाल लागतो. आपली इतकी गच्चाळ न्यायव्यवस्था आहे, तशी न्यायव्यवस्था नाही त्यांची. आलं लक्षात. त्याला आपली राजकीय ही बी आलं आणि आपण बी त्या अशा चुकीच्या लोकांना निवडून देतो ना, बरोबर आहे. त्याच्यामुळे होतं, जाऊ द्या ते मरू देतो, याचा विषय आहे. त्याच्यानंतर मानवी हृदय किती कप्प्यांचं असतं मॅडम, 4. वरच्या 2 कप्प्यांना काय म्हणतात, डावी अलिंद. डाव इकडच्या बाजूला असतं का इकडच्या बाजूला. आता समजा माझं हृदय आहे, इकडचं काय आलं, डाव, इकडचं उजवं, ॲट्रियम म्हणायचं. लेफ्ट ॲट्रियम
लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम. खालचं जे आहे ना काय व्हेंट्रिकल, जवनिका, म्हणजे इकडचं राईट, इकडचं लेफ्ट. म्हणजे छातीच्या मध्यभागी थोडंसं डाव्याकडे झुकलेलं इथं या ठिकाणी काय असतं आपलं हृदय असतं आणि आपल्या मुठी एवढं असतं. किती असतं? मुठी एवढं असतं. ओके. मानवी हृदय एकूण किती कप्प्यांचं असतं? 4 कप्प्यांचं असतं. आणि मानवी हृदयाचं जे आहे तर आपल्या बरं मानवी हृदय आपल्या मुठी एवढं असतं. किती? मुठी एवढं असतं. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगडे असतात? 24 बरगड्या. किती? नाकामध्ये किती हाडं असतात? 2. कानामध्ये 3 6 हाडं असतात. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये पायामध्ये 52 हाडं असतात. किती? टोटल किती हाडं आहेत? 206. लहान मुलाच्या याच्यात किती हाडं असतात? 270. त्याच्यानंतर हृदयाचं कार्य आपलं आता समजा मॅडमला काही दुखायला लागलं, घाम यायला लागला, मॅडमला दवाखान्यात घेऊन गेलं तर डॉक्टर म्हणेल की थांबा मी तुमचा काय काढतो? एक्सरे. का? हृदय ECG. काय काढावं लागतो? हे बघा असं असतं बघा, असं असतं बघा, असतं का नाही? हा असं सरळ जर एखादा सरळ झाला तर तुम्हाला मरतो, लक्षात ठेवा. आलं लक्षात? त्याच्यामुळे जीवनामध्ये सुद्धा असे उंचवटे कमी जास्त हे सुख दुःख पाहिजे. आलं लक्षात? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ECG करतात. ECG मध्ये जर नाही कळलं ना मग ते काय करतात? याच्यावर पळायला लावतात बघा. आलं लक्षात? एक्सरे नाही रे. एक्सरे हा हाडांसाठी असतो. कशासाठी असतो? कुठं हाड तुझं फ्रॅक्चर झाले ते रेस सोडतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आणि त्याच्यानंतर त्याच्यात कुठं तूट झालेली, कुठं चिर पडलेली आहे, कुठं बारीक हेअर क्रॅक आहे, हे ते त्याच्यामध्ये कळतं एक्सरे मध्ये. कशामध्ये? एक्सरे मध्ये. त्याच्यानंतर नैसर्गिक रबर हा कोणता प्रोटीन आहे असं तर हा एक प्रश्न विचारला होता. नैसर्गिक रबर हा आयसोप्रोपिन आहे. काय आहे? आयसोप्रोपिन आहे. आणि एक टॉक्सिकॉलॉजी, कशाचा अभ्यास करतात? टॉक्सिकॉलॉजी. काय? टॉक्सिक म्हणजेच विष. टॉक्सिक म्हणजेच काय? विष. म्हणजे याचा विषाचा अभ्यास करावा लागतो. काय? विषाचा अभ्यास. आता काही विष सुद्धा आहे ना काही ठिकाणी कामात येतं, लक्षात ठेवा. तर जे सापाचं जे विष आहे ना, हपकिन नावाची इन्स्टिट्यूट होती. हपकिन कोब्राचं विष वगैरे काढायचे. ते खूप म्हणजे एकदम जबरदस्त याच्यावर आजारांमध्ये चालायचं, पण ते काही पॉइंटमध्ये काही घ्यावं लागायचं. आलं लक्षात? जर साप जर चावला ना तर माणूस काय होतो? विषारी साप राहिला तर आपण मरतो, परंतु त्याला योग्य वेळी जर समजा आपण ते आणि ते सापाचं औषध नेमकं कुठं राहतं? फक्त सरकारी दवाखान्यातच भेटतं, खाजगी दवाखान्यात भेटत नाही. ओके. त्याच्यानंतर मग काही शोध देखील मी तुम्हाला अनेक शोध सांगितले की 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती कोणी तयार केलेली? DNA, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. DNA कशासाठी असतात? हा माझाच आहे का, ही माझीच आहे का, पोरगा पोरगी ओळखणं. एखादा बाप जर म्हटला आहे का नाही, एक त्यांना पोरग झालं, ते दोघं काळे आहेत आणि गोरं पोरग झालं, ती काय म्हणतो? काय म्हणतो? नाही हे पोरग माझं नाहीच. नाही तर दोघं गोरे आहेत, काळं पोरग नाही हे माझं नाहीच. तू काय कर? DNA चेक करून घे. काय? DNA चेक करून घे. आलं लक्षात? मग DNA वरून तो खरे आई बाप त्याचे कळतात. बरोबर आहे. मग डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड याची जी प्रतिकृती आहे ही वॉटसन आणि क्रिकने तयार केली. कोणी तयार केली? वॉटसन आणि क्रिक. आता हे दोघं सोबत काम केलं आणि त्यांनी याची प्रतिकृती शोधून काढली. त्याच्यानंतर कोणी कोणता शोध लावला असा तुम्हाला प्रश्न विचारला असतो. त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी लावला. मग हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला? सिरकोस्की. काय म्हणा? सिरकोस्की. हेलिकॉप्टरचा शोध कोण लावला? सिरकोस्की. DNA ची प्रतिकृती वॉटसन आणि एडिसनने कशा शोध लावला? विजेच्या दिव्याचा शोध. जेम्स वॅटने वाफेचं इंजिन. CV रमन याने रमन इफेक्टचा शोध लावला. बरोबर काय? सायकलीचा शोध मॅकमिलन. रेडिओचा शोध G मार्कोनी. टीव्हीचा शोध जॉन लॉंगीबेर. कोणी? जॉन लॉंगीबेर. कॉम्प्युटरचा शोध चार्ल्स बॅबेज. ओके. त्याच्यानंतर असे रक्ताभिसरणाचा शोध कोणी? रक्ताभिसरण म्हणजे शरीरभर रक्त वाहतं बा, याचा शोध कोणी? रक्ताभिसरणाचा बोला. विल्यम हार्वे. अणुकेंद्रकाचा शोध रुदरफोर्ड. काय? रुदरफोर्ड. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन. न्यूट्रॉनचा शोध चॅडविक. त्याच्यानंतर
एक इटालियन शास्त्रज्ञ त्याने दुर्बिणीचा शोध लावला. काय कुठला होता तो? इटलीचा. कुठला? इटलीचा. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. आणि याने कशा शोध लावला? न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आणि पुन्हा 1953 मध्ये डीएनएचा शोध कोणी लावला? डीएनएची प्रतिकृती वॉटसन अँड क्रिक. काय? वॉटसन अँड क्रिक. बर, त्याच्यानंतर पुढचं आपण अजून काही शोध बघू याच्यामध्ये. वॉटसन आणि क्रिकने डीएनएचा शोध लावला. हेलिकॉप्टरचा शोध सिरकोस्कीने. त्याच्यानंतर रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे. कोणी? विल्यम हार्वे. अँटी रेबीज म्हणजे पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होतो? रेबीज. त्याला जलद्वेष असं म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे पाण्याची भीती वाटते. कशाची? तो कोणता तरी पिक्चर होता, त्या पिक्चर मध्ये बघा तुला कशाची काहीतरी बुलबुलैयामध्ये, बरोबर ना? तो छोटा नाही का, काय म्हणतो? शेंडी राहते त्याला, असं ते याचं हे लावलेलं असतं. त्याला म्हणतो तुला काही पाण्यापासून येतो, पाणी दिसलं का अशी उडी मारतो, बरोबर काय? तर त्याला जलद्वेष असं म्हणतात. काय म्हणतात? जल. त्याला हायड्रोफोबिया म्हणतात. काय म्हणतात? फोबिया म्हणजे भीती. फोबिया म्हणजे काय? कोणाला कशाची भीती वाटेल ते काही सांगता येत नाही. फोबिया. हायड्रो म्हणजे पाण्याची भीती. काहींना आहे ना याची भीती वाटते, एकांतवासाची भीती वाटते. काहींना रक्ताची भीती वाटते. काहींना उंचीची भीती वाटते. जे खूप उंचावर गेले ना ते असं थोडं हे करायला लागतं, बरोबर की नाही? काहींना पाण्याची तर सांगितलंच तुम्हाला. काहींना अंधाराची भीती वाटते. कशाची भीती वाटते? अंधाराची भीती. मग फोबिया म्हणजे भीती. फोबिया म्हणजे काय? भीती. म्हणजे ही काय असते? फोबिया म्हणजे भीती म्हणजे ती मनातच बसलेली असते ही गोष्ट. एखादी काही दिसली, एखाद्या अनोळखी माणसाची सुद्धा काही ना भीती वाटते. जास्त माणसं, गर्दीची काही ना भीती वाटते. कशाची भीती वाटते? गर्दीची सुद्धा काही जणांना भीती वाटते. त्याच्यानंतर एक होमिओपॅथीचा जनक कोण? होमिओपॅथीचे शोध कोणी लावला? होमिओपॅथी. आता बघा तुम्हाला आपल्याकडे एक आयुष नावाची एक हे आहे. आयुष. आयुष माहिती का तुम्हाला? आयुष काय असतं? आयुष काय असतं माहिती का तुम्हाला? ए म्हणजे आयुर्वेदा. ए म्हणजे काय? आयुर्वेदा. आयुर्वेदा. वाय म्हणजे योगा. वाय म्हणजे काय? यू म्हणजे युनानी. यू म्हणजे काय? एच म्हणजे होमिओपॅथी. एच म्हणजे काय? होमिओपॅथी. होमिओपॅथी. एस म्हणजे सिद्धा. एस म्हणजे काय? सिद्धा. तर अशा वेगवेगळ्या पॅथीज आहेत आयुर्वेदामध्ये. जे आहेत ना, आयुर्वेदामध्ये सगळे वनस्पतींपासून काहीतरी काढून आणतात आणि त्याचं हे देतात, बरोबर आहे का नाही? तर आयुष हर्बल असं म्हणतात. म्हणजे सगळे वनस्पतीपासून तयार केलेले औषधं याला आयुर्वेद असं म्हणतात. योगा म्हणजे काय? योगापासून योग हे करून. युनानी म्हणजे झाडाचे जे खाली असतात ना जडीबुटी, त्याच्यापासून असणारे त्याला युनानी अशी म्हणतात. आणि होमिओपॅथी ही एक पॅथी आहे. ही हॅनिमन, काही जण त्याला हायनमान असं म्हणतात. काय म्हणतात? हायनमान. हॅनिमन असा शब्द येतो ऍक्च्युली. तर हॅनिमनने ह्या पॅथीचा शोध लावला. म्हणजे प्रत्येक आजार हा मनामध्ये असतो आणि म्हणून ते मनाने असं काहीतरी याच्या गोळ्या देतात, साबुदाण्यासारख्या गोळ्या देतात, सफेद सफेद अशा. मग ते त्याच्यात काहीतरी टाकून देतात आणि त्यात खरंच काय टाकलेलं असतं ते माहित नाही मला. पण मग ते घेतल्या का आपली मनच असं स्ट्रॉंग तयार होऊन जातं की मला हा आजार नाहीच आहे आणि मग ते चांगलं होऊन जातं म्हणे. आता अशी काहीतरी ती पॅथी आहे, त्याला म्हणतात होमिओपॅथी. ही आयुष मंत्रालय आहे बरं का. आयुष काय आहे? मंत्रालय आहे. जर समजा एखाद्याने जर हे केलं तर एखाद्या पॅथीच्या विरुद्ध ते आयुष मंत्रालयामध्ये हे सगळं चालतं, लक्षात ठेवा. म्हणजे आयुर्वेदा सुद्धा महत्वाचा आहे ना. BAMS, BUMS, BHMS आलं लक्षात. हे सगळे BUMS म्हणजे युनानी, BAMS म्हणजे आयुर्वेदाचं, BHMS म्हणजे होमिओपॅथीचं. होमिओपॅथीचं बारीक सावधानासारख्या गोळ्या तुम्हाला ते सांगितलं. ओके. तर याचा होमिओपॅथीचा शोध कोणी लावला? हॅनिमन. कोणी? म्हणा हॅनिमन. हॅनिमन. आता तुम्हाला सर हेनिमन असा शब्द आलेला आहे किंवा हायनमान असा देखील शब्द आलेला आहे, बरोबर. त्याच्या सिरकोस्कीने कशा शोध लावला सांगा? सिरकोस्की आता सांगितलं. सिरकोस्की हेलिकॉप्टर. कशाचा? हेलिकॉप्टरचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीचा कधी लावला? इटालियन शास्त्रज्ञ. काय होता? इटालियन शास्त्रज्ञ. त्या काळामध्ये ना याच्या सगळं याच्यावर चालायचं. काय? आपलं बायबलमध्ये येत ना, बायबलमध्ये असं म्हणायचं की पूर्वेकडे सूर्य उगवतो, पश्चिमेकडे मावळतो. तो म्हणायचा नाही, तसं नाही. पृथ्वी सूर्यासमोर जाते म्हणून तिथं दिवस होतो. कारण त्याने पाहिलं की बाकी सगळे ग्रह काय आहेत? गोल आहेत. मग त्याचं ते मान्य झालं नाही
आणि मग त्या धर्मांध लोकांनी काय केलं, धर्माने अंध असलेल्या लोकांना हेच या शोधाचं त्यांना पचनी पडलं नाही, तर अक्षरशः त्यांना विष खाऊन मरावं लागलं गॅलिलिओ. लक्षात ठेवा, म्हणजे एवढं सोपं नाही. आलं लक्षात, एखाद्या धर्माच्या विरुद्ध जाणं किंवा ही. तर रेफ्रिजरेटर, जे फ्रीज आहे ना आपल्या घरामध्ये, फ्रीज असतं का नाही थंड करण्याचं, रेफ्रिजरेटर, त्या रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? पार्किन्स. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? पार्किन्स या शास्त्रज्ञाने रेफ्रिजरेटरचा शोध लावला. क्षयाचे जंतू कोणी शोधून काढले? क्षयरोग माहिती आहे, ट्युबरक्युलोसिस. क्षयाचे जंतू शोधून कोणी काढले सांगा? रॉबर्ट कॉक. कोण? रॉबर्ट कॉक यांनी क्षयाचे जंतू शोधून काढले. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अनेक रोगांवर चालतं ते, काय म्हणतात त्याला? अलेक्झांडर फ्लेमिंग. फ्लेमिंगो नाही, फ्लेमिंगो पक्षी आहे. एक जण म्हणे सर स्टीफन आता क्रिकेटपटू आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग. बऱ्याच ठिकाणी शिक्षक दिन आपल्या राधाकृष्णांची जयंती असते, आणि शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर. बरोबर. कोणाचा जन्मदिवस असतो? भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद, त्यांचा जन्मदिवस असतो. आलं का लक्षात? डीएनए ची प्रतिकृती जरी वॉटसन आणि क्रिकने तयार केली ना, पण डीएनएचा शोध कोणी लावला माहितीये का? फ्रेडरिक मिशरने. कोणी? फ्रेडरिक मिशर यांनी डीएनएचा शोध लावला. कशाचा? डीएनएचा शोध लावला. डीएनए प्रतिकृतीचा शोध कोणी लावला? डीएनए प्रतिकृती वॉटसन आणि क्रिक. काय? वॉटसन आणि काय? वॉटसन आणि क्रिक. कोणत्या शास्त्रज्ञाने कोणता शोध लावला हे आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे. रक्तगटाचा शोध कोणी लावला? आता सांगितलं, लँडस्टाइनर. फुंक हा जीवनसत्वाचा आहे. तुला मध्येच कसं काय फुंक आठवून येते काय? जीवनसत्वाचा शोध. बरोबर. रक्तगट. आणि त्याच्यानंतर विल्यम हार्वेने रक्ताभिसरणाचा शोध. कशाचा? रक्ताभिसरणाचा. एक क्रिस्टलोग्राफी नावाचा एक शब्द आहे. क्रिस्टलोग्राफी. क्रिस्टल म्हणजे काय? स्फटिक. स्फटिकांचा अभ्यास करणारा शास्त्र, याला स्फटिकांचा अभ्यास म्हणतात. काय म्हणतात? स्फटिकांचा अभ्यास. कीटकांचा अभ्यास काय म्हणतो त्याला? एंटॉमॉलॉजी. काय म्हणतात? क्रिस्टलोग्राफ मध्ये काय? स्फटिकांचा अभ्यास केला जातो. कशामध्ये? कशाचा? स्फटिकांचा अभ्यास केला जातो. आणि याचा शोध कोणी लावला? ग्रामोफोनचा शोध? एडिसन. विजेचा दिवा, ग्रामोफोन याचा शोध त्यांनी लावला. आणि टेलिफोनचा शोध? अलेक्झांडर ग्राहम बेल. कोणता शब्द उच्चारला होता त्याने? त्याच्या प्रिय व्यक्तीला हॅलो म्हटलं आपण, तेव्हा बसून हॅलोच म्हणलो. बरोबर. त्याच्यानंतर पदार्थ विज्ञानाचा शोध लावला हरगोविंद खुराना यांनी. कोणी? हरगोविंद खुराना यांनी. त्याच्यानंतर जी मार्कोनीने कोणा शोध लावला? रेडिओ. कशाचा? रेडिओचा शोध लावला. त्याच्यानंतर सर्वेक्षणाचं जे तंत्र आहे ना, सर्वेक्षण करतो का नाही, एखाद्या ठिकाणी जायचं, किती लहान 6 वर्षाच्या खाली किती मुलं आहेत सगळ्यांचं शोधून आणायचं, जरा सर्वेक्षण. 6 ते 9 किती आहेत, 12 ते 15 किती आहेत, 45च्या वरती किती आहेत, असं सगळं हे करून आणणं, त्याला म्हणतात सर्वेक्षण. ही सर्वेक्षण पद्धती कोणी आणली तर गार्डन चिली नावाचा आहे. काय? गार्डन म्हणजे बगीचा, बगीच्यामध्ये मिरची. तर याने सर्वेक्षण शोधून काढलं. काय शोधून काढलं? सर्वेक्षण. ही जी आहे ना, हे सर्वेक्षण कोणी शोधून काढलं? गार्डन चिली यांनी. आलं लक्षात? तर या सर्वेक्षणाचा खूप मोठा आपल्याला फायदा होतो. मग क्रिस्टलोग्राफी म्हणजे काय? स्फटिकांचा अभ्यास. क्रिस्टल म्हणजे स्फटिक. क्रिस्टल म्हणजे काय? स्फटिक. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे की 4 वाक्य दिले होते आणि कोणतं वाक्य बरोबर आहे असं विचारलं होतं. 4 वाक्य दिले, कोणतं वाक्य बरोबर आहे? बघा, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. बरोबर आहे का? बरोबर. पेनिसिलिनचा कोणी शोध लावला? अलेक्झांडर फ्लेमिंगने. कधी लावला? 1928 मध्ये. कधी लावला? कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. अनेक वेळा सांगतोय बघा मी तुम्हाला. आता तुम्हाला पुन्हा हे सांगितल्यामुळे पुन्हा अनेक प्रश्न आल्यामुळे तुमचे बरेच पाठ होऊन गेले. बरोबर का नाही? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. म्हणजे पेनिसिलिन ही एक अँटीबायोटिक आहे. काय आहे? अँटीबायोटिक. अँटीबायोटिक म्हणजे काय? अनेक जीवाणू, कोणताही जीवाणू शरीरात गेला की त्यांना मारणार आहे ना. प्रतिजैविक वेगळं, तर त्याला अँटीबायोटिक असं म्हणतात. ओके. तर हे पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे. त्याच्यानंतर 1928 ला जरी त्यांनी शोधून काढलं पेनिसिलिन, पण त्याची निर्मिती जी आहे तर त्याचा औषधासाठी जो उपयोग आहे
तर 1940 पासून त्याची औषध निर्मिती झाली. कधीपासून? 1940 पासून. मी स्वतः याची एकदा हे घेतलं होतं. कान दुखत होता माझा कान आणि त्याच्यामध्ये मला पेनिसिलिन, त्याच्या छोटीशी बाटली असते, पावडर असते, ते पावडर आणि छोटंसं एक पाऊच असतं, ते पावडर ते त्याच्यात टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ द्यायचं, थोडंसं एवढं इंजेक्शन. जर आपल्याला काही रिएक्शन नाही झाली तर मग पूर्ण टोचून द्यायचं नंतर 10-15 मिनिटांनंतर. कळलं? तर ते कोणतं आहे? पेनिसिलिन. म्हणून 1940 ते 1960 हा जो काळ आहे ना, याला प्रतिजैविकांचा काळ म्हणतात. काय म्हणतात? प्रतिजैविकांचा काळ म्हणून ओळखला जातो. कारण सगळ्या अनेक रोगांवर, हजारो रोगांवर हे औषध अतिशय काय होतं? प्रसिद्ध असं औषध होतं. आणि ज्या असे काही रोग आहेत की ज्यांना हे औषध चालत नाही, तर त्यांना सुपर बग्स म्हणतात. काय म्हणतात? सुपर बग्स असं म्हणतात. काय म्हणतात? सुपर बग्स. सुपर बग्स म्हणजे काय? ज्यांना या प्रतिजैविकांना हे न करणारे, यांच्यामुळे हे न जाणारे आजार, त्यांना सुपर बग्स असं म्हणतात. प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंना काय म्हणतात? सुपर बग्स असं म्हणतात. त्याच्यानंतर एक स्त्रियांमध्ये एक संतती प्रतिबंधक हार्मोन आहे. संतती प्रतिबंधक म्हणजे संतती होऊ नये, मुलं बाळ होऊ नये, याच्यासाठी एक प्रोजेस्टेरॉन म्हणून एक हे दिलं जातं हार्मोन, प्रोजेस्टेरॉन. त्या गोळ्या वगैरे असतात की नाही, त्याच्यामुळे स्त्रियांना काय होत नाही, मूल बाळ होत नाही ते काही दिवसापर्यंत. तर हे प्रोजेस्टेरॉनचा शोध कोणी लावला? तर डॉक्टर किम लेव्हिस. कोण? डॉक्टर किम लेव्हिस. डॉक्टर किम लेव्हिस यांनी काय केला? हा प्रोजेस्टेरॉनचा काय केला? शोध लावलेला आहे. कोणतं? प्रोजेस्टेरॉन. काय असतं प्रोजेस्टेरॉन? स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन आहे. स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन आहे. आलं लक्षात? आणि जे अँटीबॉडीजला काय हे होऊ देत नाही त्याला काय म्हणतात? अँटीबॉडीज काम करत नाही त्याच्यावर, त्याला सुपर बग्स म्हणतात. काय म्हणतात? सुपर बग्स असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर पुढचा एक शब्द आहे पायरोस्ट्रिय लालजी. ही एक असा प्रश्न होता, पायरोस्ट्रिय लालजी. हे झाड आहे, हे कुठं सापडतं? आपल्या भारतामध्ये कुठं सापडतं? तर भारताचा जो इकडं याचा जो भाग आहे ना, कुठं? अंदमान निकोबार. तर त्या अंदमान निकोबार बेटावरती हे झाड सापडतं. या वृक्षाचा शोध पायरोस्ट्रिय लालजी याचा शोध कुठं लागला? अंदमान निकोबार याच्यावर. त्याच्यानंतर तुम्हाला असं विचारतं, कोणत्या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाचा उपयोग होतो? कोणत्या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाचा उपयोग होतो? आता याचा जो जहाज आणि पाणबुड्या असतात, जहाज, जहाजामध्ये आर्किमिडीजचा कोणता? जहाजामध्ये आर्किमिडीजचा हे होतो. कोणता? आर्किमिडीज. आर्किमिडीजने कोणता शोध लावलाय मग? जहाजाचा का? जहाज आणि पाणबुडीसाठी आर्किमिडीजचं जे तत्व आहे ना, ते वापरलं जातं. म्हणजे किती तर जहाज ठेवलंय, आता समजा एखादं आपण पाणी ठेवलं, एखाद्या याच्या एक समजा कढी घेतली, कढीमध्ये पाणी टाकलं आणि तांब्या घेतला, तांब्यामध्ये काही पाणी टाकलं आणि ते तिथं आपण ठेवलं, तर किती पाणी टाकल्यानंतर तो तांबा बुडेल, बरोबर आहे का नाही? किती म्हणजे तसं जहाजामध्ये किती वजनाची वस्तू टाकल्यानंतर ते जहाज बुडेल. याच्यापेक्षा जास्त वजन टाकलं तर ते काय होऊन जाईल? ते जहाज बुडून जाईल. मग म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वजनाचे, आता बघा इथं गोव्याला का कुठंतरी काहीतरी झालं बघा, ते जहाज जास्त लोक होते त्याच्यामध्ये ते जहाज काय झालं, डायरेक्ट हे डायरेक्ट सगळं बुडून गेलं, बरोबर आहे का नाही? याचं कारण काय? की तिथं आर्किमिडीजचं जे तत्व आहे ते फॉलो केलं गेलं नाही. ओके. त्याच्यानंतर अणुसिद्धांत कोणी मांडला? जॉन डाल्टन. कोणी? जॉन डाल्टन. अणुसिद्धांत जॉन डाल्टनले मांडला. सिल्वर रिव्होल्यूशन कशामध्ये? सिल्वर रिव्होल्यूशन, रजत क्रांती, अंड्यांचं उत्पादन. कशाचं? अंड्यांचं उत्पादन. अन्नधान्याचं उत्पादन, हरित क्रांती, पीत क्रांती, तेलबिया, नील क्रांती, मत्स्य उत्पादन. ओके. त्याच्यानंतर देवीची जी लस आहे त्याला स्मॉल पॉक्स म्हणतात बरं का. तुम्ही म्हणाल स्मॉल पॉक्स, देवीची लस शिकवली, स्मॉल पॉक्स शिकवत नाही. स्मॉल पॉक्स म्हणजे देवी. स्मॉल पॉक्स म्हणजे काय? देवी. मग स्मॉल पॉक्स याची लस कोणी शोधून काढली? डॉक्टर एडवर्ड जेन्नर. कोण? एडवर्ड जेन्नर. मी तुम्हाला सांगितलं दुधाचं ते गायी होत्या म्हटलं, त्या गवळींना व्हायचं नाही आणि ती लस तिथून त्यांनी शोधून काढली. डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी कशाची लस शोधून काढली? स्मॉल पॉक्स म्हणजे देवीच्या रोगाची. आणि श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत आपल्या भारतात? वर्गीस कुरियन. बरोबर. त्याच्यानंतर
उत्क्रांती होत असताना, उत्क्रांती म्हणजे काय, हळूहळू होणारा बदल, आणि क्रांती म्हणजे काय, एकदम होणारा बदल. आता औद्योगिक क्रांती झाली, एकदम जोरात बदल झाला, बरोबर आहे का नाही. तसं उत्क्रांती म्हणजे माणूस जे आहे ना, पहिल्यांदा माकड होता, तो झाडांवर राहायचा, आणि मग हळूहळू काय झालं, त्याला गवताळ प्रदेश दिसला, तो त्याला तिथं झाडच नव्हते, त्याच्यामुळे त्याला शेपटीची गरज पडली नाही. हळूहळू त्याची शेपटी कमी झाली. आपल्याला इथं माकड हाड असतं, कुठं असतं आपल्याला माकड हाड, म्हणजे आपले जे कणा असतो पाठीचा कणा, त्याच्या शेवटी जवळपास तिथं माकड हाड असतं, छोटंसं अजून त्याची खून आहे म्हणे, बरोबर आहे का नाही. तर हा टेलबोन म्हणतात, काय म्हणतात त्याला, टेलबोन असं म्हणतात. मग ही हळूहळू कमी होता 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 म्हणजे हळूहळू खूप वर्ष, लाखो वर्षानंतर ते कमी झालं. एका आजच्या काल शेपटी होती ना, आज गायब झाली, असं झालं का, नाही, ते हळूहळू कमी झालं. म्हणून याला हळूहळू होणारा बदल याला उत्क्रांती असं म्हणतात. काय म्हणतात, उत्क्रांती. उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेमध्ये बदल होतात. शरीराची शरीर रचना काय होते, शरीराच्या शरीर रचनेमध्ये काय होता, बदल होतो. आणि या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न, काय, त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस हा कारणीभूत असतो. म्हणजेच इंद्रियाचा वापर आणि न वापरता, इंद्रियाचा वापर केला किंवा न वापर केला, असे दोन, हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क, काय, जीन बाप्टिस्ट लॅमार्क काय शोधून काढलं यांनी, की माणूस आळशी, तो आळशी राहिला असता तर त्याची शेपटी तशी तशी राहिली असती. पण त्या जीवाने सुद्धा काय केला, याची गरज नाही, ते हळूहळू कमी करायचा प्रयत्न केला, बरोबर आहे का नाही. आपले दात, काही जणांचे दात असे पुढे असतात, डॉक्टर काय करतात, त्याला साखळी लावून देतात, बरोबर आहे की नाही. आपण लहानपणा काय करतो, दाताला जेव्हा दात येतात ना, तेव्हा अशी जीभ लावतो, हळूहळू ती काय होतं, ते पुढे ढकलतो, ते पुढे असे तिरपी येतात, बरोबर आहे का नाही. काहींचे दात काय, पण त्याला तो आपण प्रयत्न केला, त्याच्यामुळे काय झालं, ते मागं सरकले. तर तसा याच्यामध्ये उत्क्रांतीमध्ये आळस आणि किंवा त्या जीवाने केलेला प्रयत्न हा जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी काय केला, शोधून काढला. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे जो बायोलॉजी आहे, तर बायोलॉजीचा हा घटक आपण जेवढं शक्य होता तेवढा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळे शोध विचारतो, पटापट सांगायचे. सांगा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, अलेक्झांडर फ्लेमिंग. कोणी, अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. त्याच्यानंतर क्षयाचे जंतू, रॉबर्ट कॉक. क्षयाचे जंतू, हेलिकॉप्टरचा शोध, सिरकोस्की. कोण, सिरकोस्की. विमानाचा शोध, राईट बंधू. अक्षरशः राईट बंधूंची कहाणी सांगतो तुम्हाला, की राईट बंधूंनी काय केलं माहितीये का, हे म्हणजे पक्षी हवेत उडतात, आपल्याला कसं उडता येत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, ते पक्षी काय खातात ते पाहिलं, ते किडे खातात. पाहिल्यानंतर त्यांनी एका लहान